विठ्ठल केशवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवहेर. अभंग क्रमांक 3079. श्री विठ्ठल रामकृष्ण हरी. अभंग क्रमांक 3079. स्त्रिया पुत्र कलत्र हेतव मायावंत, शेवटीचा अंत नपवे कोणी. यमाची हाती बांधुनिया देती, भूषणी घेती काढुनिया. ऐशिया चोरांचा कैसा हा विश्वास, धरली तुझी कास तुका म्हणे. इंद्रायणी तिरी धन्य देहु घाव, जेथे जन्म घेती सवे तुकया राम. अभंगाच्या ओव्या चिंतिता मोक्ष मुक्ती. नमो सद्गुरु सच्चिदानंद तुकाराम मूर्ती. तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा, तुकिता तुहा पावला सत्स्वरूपा. बहुसा तुका पावला वर्म हाता. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती, ज्ञानियांचे राजे, साधकांचे मायबाप, अखंड समाधी घन माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय, जगद्गुरु श्री तुकोबाराय, शांती ब्रह्मश्री नाथ महाराज आदी करून सकल संतांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून या महान पर्व काळामध्ये चालू असलेला हा ज्ञानयज्ञ, आजचा हा पावन असा पर्वकाळ, धनत्रयोदशीचा दिवस, सर्व सामान्य संसारिक जीवांच्या जीवनामध्ये प्राप्त होणारी दिवाळी आणि साधकांच्या जीवनात होणारी दिवाळी याचा सम्यक समतोल सुमधुर अशा प्रकारचा समन्वय ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होत आहे असे असणारे श्री गुरुवर्य बाबा, गुरुवर्य बाबांच्या महान अशा संकल्पामधून ज्ञानाची ही अखंड प्रवाहित होणारी ज्ञानधारा सर्व विश्वातील मानवाकरता प्राप्त झालेली ही ज्ञान संजीवनी जगद्गुरु श्री तुकोबारायांची असणारी अभंगवाणी, हे वर्षही अतिशय महत्त्वाचं आहे. ज्ञानोबारायांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आणि तुकोबारायांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी हा पर्वकाळ आपल्याला प्राप्त झालेला आहे. क्रमशः अभंगाचं चिंतन आपण पाहत आहोत. प्रथम सत्रातील ही द्वितीय क्रमांकाची सेवा संयोजकाच्या माध्यमातून मला प्राप्त झाली. तसे नियोजित दुपारच्या सत्रामध्ये होती, परंतु आणखी आपल्याला लवकरात लवकर चिंतन करता यावं म्हणून ती प्रथम सत्रात प्राप्त झाली. ही माझं परम भाग्य आहे. तसा मी अपघाती अशा प्रकारचा जीव आहे. म्हणजेच अकस्मात सेवा ज्यांना प्राप्त होती हा तुमच्या समोर असणारा हा जीव आहे.
की अचानक अशा प्रकारची कधी कधी सेवा प्राप्त होते आणि त्याचाच हा थोडासा एक प्रयोग आज प्राप्त झाला. असो, अभंगाला स्पर्श करण्याचा आपण प्रयत्न करूया. क्रमशः तुकोबराय 3079 या क्रमांकाच्या अभंगामध्ये या विश्वामध्ये परमात्म्याशिवाय दुसरी कोणत्याही प्रकारची वस्तू शाश्वत नाही याचा निर्वाळा तुकोबराय क्रमशः वर्णन करतात. स्त्रिया पुत्र कलत्र हे तव मायावंत, शेवटीचा अंत नपवे कोणी. मनुष्याच्या जीवनामध्ये ज्यावेळेस मनुष्यजीव जन्माला येतो, आल्यानंतर या जगाशी त्याचा काहीतरी संबंध निर्माण होत असतो आणि मग तो संबंध तात्कालिक अशा प्रकारचा आहे. काही कारणाने या जगाशी त्याचा संबंध आलेला आहे. तुकोबराय अनेक अभंगामधून वर्णन करतात. मिळती काष्टे लोटतापूर, आदरे दूर होती खल्लाडी. या न्यायाप्रमाणे सर्व जीव जे एकत्रित आलेले ज्ञानोबराय म्हणतात, वृक्षाची सावली वाटे जाता मिनली. हे जसं आहे, पुढचं घ्यायचं नाही आपल्याला. जशी वृक्षाची सावली ही एकाच ठिकाणी राहत नाही, तशा या विश्वामध्ये मनुष्य नावाचा जो प्राणी आहे त्याचा जगामध्ये कशा प्रकारचा संबंध आहे. तुकोबराय म्हणतात, स्त्रिया पुत्र कलत्र. स्त्री असेल, मुलगा असेल, कुटुंब असेल, परिवार असेल, हे तो मायावंत. मायेचं साक्षात मूर्तिमंत रूप काय असेल तरी सगळे त्या जीवाचे असणारे जे नातलग आहेत ते सर्व मायेचे स्वरूप आहेत. शेवटीचा अंत नपवे कोणी. शेवटपर्यंत हे टिकणारे नाही. काही कालापुरते यांच्याशी आपला संबंध आहे, परंतु एकदा त्यांचं अदृष्ट संपलं किंवा आपलं पुण्य संपलं, आपलं कर्म संपलं की त्यांचा आणि आपला संबंध तुटला जातो. शेवटीचा अंत, शेवटी अंतकाळामध्ये ते कोणीही त्याच्याबरोबर राहत नाही. अंतकाळी मी परदेशी, जसं नामदेवराय म्हणतात. मग अशा अंतकाळामध्ये नेमकं मग त्याला कोण सोबती आहे, ते कोणाच्या हातामध्ये त्याला देतात. तुकोबराय म्हणतात, यमाची हाती बांधून या देती, भूषणेही घेती काढून या. यमाच्या हातामध्ये त्याला बांधून देतात. म्हणजे कशा प्रकारची त्यांची दया आहे, किती त्यांचं प्रेम आहे. शेवटचे जर शब्द आपण ऐकले असतील, एखादा मरणासन्न पुरुष आहे किंवा एखाद्याचा अंतविधी झाला, त्याचा प्राण या कुडीतून निघून गेल्यानंतर लोक विचारतात, तुमचं कसं होईल. असं नाही विचारत, तुम्ही गेल्यानंतर आमचं कसं होईल. म्हणजे सगळ्यात मोठी चिंता कोणती आहे, तो म्हणतो माझं कसं होईल, तुम्ही गेलात. आणि मग अशा प्रकारचा असणारा स्वार्थपरायण असणारा हा सर्व जगतातील संबंध की ते शेवटी आपल्याला यमाच्या हातामध्ये बांधून देतात. नुसतं त्याला बांधलं जात नाही, करकचून आवळून बांधतात. आणि ते विशिष्ट थोर माणसं असतात, ज्येष्ठ माणसं, ते म्हणतात तुम्हाला यातलं काही कळत नाही, कसं बांधायचं. आणि मग शरीरालाच बांधत नाहीत तर सूक्ष्म शरीराला सुद्धा यमाच्या हातामध्ये बांधून देतात. भूषणेही घेती काढून या. आणि मग शरीरावर जे काही त्याने अलंकार परिधान केलेले होते तो जगामध्ये मिरवत होता. हाती पान दिडकी मान, वरती करी मान. मग तो असा जगामध्ये मिरवत होता. ते सर्व काही ते भूषणे काढून घेतली जातात, काही ठेवलं जात नाही. उलट त्याच्या अंगावर जो कपडा टाकला जातो तो मांजरपाट कपडा वापरला जातो. म्हणजे आयुष्यभर त्याने लिननचा कपडा, मी ऐकले बरं का फक्त, म्हणजे असा ओरिजिनल कापड वापरलं जातं, परंतु शेवटी मात्र काहीही त्याला सोबत नेता येत नाही. मग अशा प्रकारचे हे चोर आहेत. तुकडोजी महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे, माझ्या लहानपणी मी पाठ केला होता बरं का बाबा. त्या अभंगामध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, तू म्हणशील बायका पोर ही धनावरची चोर, घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला रडशील ठाई ठाई या संसारा पायी. त्याचाच अनुवाद तुकोबारायांनी केला. ऐसिया चोरांचा कैसा हा विश्वास. मग या चोरांचा कोणत्या प्रकारचा विश्वास आपल्याला धरता येईल. मग यांचा विश्वास धरायचाच नाही. मग धरिली तुझी कास तुका म्हणे. तुकोबाराय म्हणतात की देवा
आम्ही तुझी कास धरलेली आहे. तुमच्या आम्ही काशीला लागलेलो आहोत. तुझाच आधार घेतलेला आहे. जगामध्ये आम्हाला दुसऱ्यांच्या आधाराची अपेक्षा नाही. आधार सगळ्यात महत्त्वाचा असतो. लोकांना वाटतं हा मला आधार देईल, तो मला आधार देईल, माझं तो वृद्धापकाळामध्ये रक्षण करेल. परंतु रक्षण करणारा परमात्माच असतो. तो कोणाला तरी कोणाच्या तरी हृदयात ती संकल्पना जागृत करून त्या भगवत भक्ताचं रक्षण करतच असतो. आपल्याला अनेक प्रसंग ज्ञात आहेत. पंढरपूर क्षेत्रामध्ये जळोजी आणि मळोजी नावाचे महान थोर भगवत भक्त होऊन गेले, ज्यांच्या जीवनात शेवटच्या काळामध्ये सगळी परमात्म्याने त्यांच्या देहाची जी काही क्रिया असेल, सेवा असेल, सर्व काही केली. धरिली तुझी कास तुका म्हणे. तुकोबाराय पुढील अभंगामध्ये, देवा मला या विश्वामधील जेवढं काही शास्त्रा संबंधी जे काही परोक्ष ज्ञान झालेलं आहे, हे मला ते परोक्ष ज्ञान नकोय. मला तुझ्या फक्त दर्शनाची इच्छा आहे. आणि अंतकरणामध्ये तीव्र तळमळ असल्यामुळे तुला तुझ्या दर्शनाव्यतिरिक्त मला दुसरं काहीही नकोय, याची याचना करणारा पुढील अभंग आहे. न लगती मज शब्द ब्रह्मज्ञान, तुझ्या दर्शना वाचून या. म्हणून तुझे करीतो चिंतन, नावडे वचन अनेकांचे. काही ती महत्वे करावी मान्यता, तुझ न देखता पांडुरंगा. तुका म्हणे तुझ भेटल्या वाचून, न राही त्याहून होईन वेडा. तुकोबाराय म्हणतात, देवा की आम्हाला शब्द ब्रह्मज्ञान नकोय. ब्रह्मज्ञान नकोय अशी महाराजांची भाषा नाही, परंतु शब्द ब्रह्मज्ञान नकोय. ब्रह्मज्ञान हे जीवाला आवश्यकच आहे. किंबहुना त्याच्याशिवाय जीवाला परमाशांती प्राप्त होऊ शकत नाही. परंतु वरवरचं जे शब्दज्ञान आहे, शब्दानं झालेलं ज्ञान आहे, शब्द आमच्या ठिकाणी कृपया शांतता ठेवली तर चालेल. विक्षेप नकोय. शब्द ब्रह्मज्ञान, शब्दानं झालेलं जे ज्ञान आहे त्याला परोक्ष ज्ञान म्हणूया आपण. परोक्ष ज्ञान झालं. किंबहुना बाबांच्या भाषेत बोलायचं झालं तर बाबा प्रत्येक कीर्तनाची सेवा संपल्यानंतर बाबांच्या मुखातले शब्द आहेत. बाबा म्हणत असतात की आमच्या ह्या ओठातले शब्द पोटात जावेत, अशा प्रकारची आम्ही तुमच्यासमोर याचना करतोय. म्हणजेच शब्द ज्ञान ब्रह्मज्ञान हे कंठात असू शकतं, ते पोटात नाही असू शकत. मग ते पोटात जावं आणि मग तुझा साक्षात्कार व्हावा. तुझ्या दर्शनाशिवाय झालेलं शब्दज्ञान हे व्यर्थ अशा प्रकारचं आहे. म्हणून देवा तुमचं आम्ही चिंतन करत आहोत. इतर आम्हाला जे काही मार्ग दाखवणारे लोक असतील, शास्त्राचं ज्ञान देणारे लोक असतील, त्यांचं आम्ही ऐकायला तयार नाही. फक्त आम्ही तुझं चिंतन करत राहू. इतर आम्हाला अनेकांची वाणी नपुऱ्यात, आम्हाला दुसरं काही नकोय. काय ती महत्वे करावी मान्यता, तुझं न देखता पांडुरंगा. जेवढं काही विश्वामध्ये देवाशिवाय प्राप्त होणारी जी थोरवी असेल, महती असेल, अनेक पदव्या असतील, सगळं जरी प्राप्त झालं, ती मान्यता तुझ्याशिवाय व्यर्थ आहे. म्हणजे जेवढं काही प्राप्त झालं विश्वात, मग अशाश्वत अशा प्रकारचं तुझं न देखता, तुला जर पाहिलं नसेल तर मग तुझ्या दर्शनाच्या पुढे सगळं काही व्यर्थ आहे. कवित्वादि गद्यम सुपद्यम करोति, हरे रंगरी पद्मम मनश्चेन्न लग्नम, ततः किम ततः किम ततः किम. त्याचा काय अर्थ आहे? त्याला सगळं जरी प्राप्त झालं तरी त्याचा कोणत्याही प्रकारचा उपयोग नाही. म्हणून मला ते नकोय. आणि देवा जर तू दर्शन दिलं नाही तर न राहे त्याहुनी होईन वेडा. तू जर मला आता भेट दिली नाही तर मी वेडा होईन देवा, पिसा होईन मी. आणि खरंच तुकोबाराय पिसे झालेले आहेत. एवढे झालो वेडा असून जाणता, पावे अनंता तुका म्हणे. तुकोबाराय म्हणतात तुझ्या करता सर्व काही या संसाराचा परित्याग केला आणि मी असं आता मला वाटतंय की मी वृत्तीवरही राहणार नाही, मी वेडा होईन. आणि खरं देवासाठी वेडच व्हावं लागतं. वेड झाल्याशिवाय तो प्राप्त होत नाही. अनेक आपल्याला प्रसंग ज्ञात असतील. काही वर्षापूर्वी या अलंकापुरी नगरीमध्ये एक विदेही महात्मे राहत होते.
सतत त्यांच्या हातामध्ये एक कागद असायचा आणि ते कागद वाचायचे आणि आकाशाकडे पाहून परमात्म्याशी काय वार्तालाप करत असतील ते त्यांनाच माहीत. म्हणजे ही परमात्म्याकरता परमोच्च अशा प्रकारची अवस्था आहे की त्याच्याकरता वेडं व्हावं लागतं. तुका म्हणे येथे पिसे तेथे तैसे असेल. देवही वेडा होतो आणि संतही वेडे होतात. कोणासाठी? देव संतासाठी वेडा होतो आणि संत देवासाठी होतात. हे त्यांचं अनन्य अशा प्रकारचं त्यांच्या जीवनामध्ये असणारी अनन्यता आहे. शोभविले एर येरा, सोने एके ठाई हिरा. त्यांची ही अनन्यता, त्यांची जी सुशोभितता त्यांच्या ठिकाणी जी दिसून येते की परमात्म्यासाठी त्यांनी परित्याग केलेला आहे आणि देवासाठी भक्तासाठी परमात्म्याने आपल्या पदाचाही त्याग केला. तुकोबाराय म्हणतात, देवा तू जर मला आता दर्शन दिलं नाही तर मी वेडा होईन देवा. तुझा म्हणून दिसतो गा दीन, हाची अभिमान सरे तुझा. अज्ञान बाळका कोपली जननी, तयासी निर्वाणी कोण पावे. तैसा विठो तुझवीन परदेशी, नको या दुःखासी गो मज. तुका म्हणे मज सर्व तुझी आशा, आगा जगदेशा पांडुरंगा. देवा असा आहे, तुझ्याकरता मी वेडा होईन, परंतु एक तुझ्या ठिकाणी ब्रिदावळी आहे. तुला तुझ्या भक्ताचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे, आणि तो जर स्वाभिमान तू विसरलास तर कमीपणा आमचा नाही आहे, कमीपणा तुझा आहे. तुझा मी तुमचे अंकित झालेलो आहोत आम्ही, तुझे आम्ही म्हणवित आहोत. आणि मग तुझे म्हणवत असताना दीनता दुर्बलता ही तुझ्या ठिकाणी येईल आणि तुझा अभिमान संपून जाईल. कोणता? तुकोबाराय माझे आहेत, ज्ञानोबाराय माझे आहेत, नामदेवराय माझे आहेत. हा तुझा जो स्वाभिमान आहे तो तुझा स्वाभिमान कमी होईल. या विश्वामध्ये सगळं तुझ्या ठिकाणी असणारा जे काही थोरवी आहे ती सर्व संपून जाईल. मग असं आहे, देवा आमच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा जाणीव आमच्या ठिकाणी नाही, आम्ही जाणीव ठेवलीही नाही. आणि मग अज्ञानी अशा प्रकारचा भाव आमच्या ठिकाणी आहे. ज्याप्रमाणे एखादी माता अज्ञानी बालकावर जर कोपली, फार रागावली, आणि मग तयासी निर्वाणी कोण पावे. माता जर आपल्या बाळकावर रागावली, क्रोध निर्माण झाली, क्रोधायमान झाली, तर आता त्या बाळाला त्या आईशिवाय कोण आहे का? तुकोबाराय एका ठिकाणी गोड वर्णन करतात. गंगा गेली सिंधुपाशी, त्याने आभेरिले तिसी. जरी तो ठाव नेदे तिसी, तिने जावे कवन्या ठाया. मज सांगा पंढरी राया. आणि मग माता ज्यावेळेस एखाद्या बाळकावर रागवेल तर मग त्या बाळाला बाळकाशी नेदी थारा. ती माता जर त्या बाळकाला थारा देत नसेल तर आता त्या बाळाला दुसरा कोणी पर्याय आहे का? नाही. देवा त्वाका धरिले मौन, तुका म्हणे आलो शरण. देवा त्वाका धरिले मौन. देवा तुम्हाला आम्ही तुम्हाला शरण आलोय, असं मौन धरून तुम्ही का बसलेले आहात? आमच्यावर कृपा करा. तुमच्याशिवाय या विश्वामध्ये आम्हाला दुसरं कोणी नाही. तैसा विठो तुझविन परदेशी, नको या दुःखासी गो मज. देवा तुझ्याशिवाय आम्ही परदेशी आहोत, आम्हाला या विश्वामध्ये दुसरा कुणाचाही आधार नाही. एक तुम्हीच आम्हाला सनाथ करणारे आहात. म्हणून अशा प्रकारची आमची दीनता आमच्या ठिकाणी देवा प्राप्त झालेली आहे. तुमच्याशिवाय आम्हाला दुसरं कोणी सांभाळणारं नाही. नको या दुःखासी गोमज. या तुका म्हणे जरी मोकलीशी आता, तरी मी जाऊ आता कोणापाशी. हो, आता जर तुम्ही आम्हाला जर मोकलून टाकलं, आम्हाला जर दूर लोटलं, तर कोणाजवळ जावं आम्ही? कारण आम्ही सर्वस्व तुम्हाला समर्पित केलेले आहे. तुका म्हणे हरी, तुमच्याशिवाय आम्हाला दुसरं कोणी नाही. नका करू दुरी, मज पाया वेगळे. या प्रकारचा भाव तुकोबारायच्या अंतःकरणात आहे. आणि या दुःखामध्ये देवा आम्हाला किती कुठपर्यंत गुंतवणार आता? म्हणजे दुःखाचा पराकोटीचा उत्कर्ष या ठिकाणी झालेला दिसतोय. महाराज म्हणतात दुःखासी गोमज. हे दुःख असं आहे
की ह्या जर दुःख पाषाणाला सांगायला लागलं तर पाषाण फुटती, पाषाणाचा सुद्धा काय चकनाचूर होऊन जाईल. अशा प्रकारचं या प्रपंचातलं दुःख आहे. म्हणून आम्हाला याच्यामध्ये आता अडकवू नका. सकळ संसाराची स्थिती न साई पाषाण फुटती, भय काप चित्ती भरला असे. तुका म्हणे मज सर्व तुझी आशा, आगा जगदिशा पांडुरंगा. देवा फक्त एकमेव तुझी फक्त आशा आहे. तुम्ही फक्त आता आशेचे किरण दिसत आहात. आतापर्यंत सर्व सुखाची आशा, जन्म गेला, याच्यामध्ये सुख प्राप्त होईल, याच्यामध्ये सुख प्राप्त होईल, अनेक प्रकारची आलंबन चित्ताला देण्याचा प्रयत्न केला. परंतु आता असा निर्वाळा असा झाला, निर्धार असा झाला की तुमच्याशिवाय आता हे जगदिशा, हे असणारे जगताचे पालनहार परमात्मन, तुमच्याशिवाय दुसरा कोणी आता आधार नाही. मला जे दुःख झालेलं आहे मी कुणाजवळ सांगावं देवा. आता माझ्या दुःखा कोण हो सांगाती. रखुमाईचा पती पावेची ना, काय विधात्याने घातली से रेखा. सुटका या दुःखा न होयची, तुका म्हणे माझी विसरू नको चिंता. आगा पंढरीनाथा पाव वेगी. महाराज म्हणतात देवा या माझ्या दुःखाला आता अंत पारावर राहिलेला नाही. दुःखामध्ये सोबती फक्त परमात्माच असतो. बाबांच्या मुखातून इंग्लिशमधून एक कविता आहे. आता माझी काही इंग्रजी एवढी तयार नाही आणि आठवतही नाही, त्याचा भाव थोडासा मांडतो. त्या काव्यामध्ये असा आहे, एक भगवत भक्त आणि देवाचा संवाद करत दोघेही समुद्राच्या वाळवंटामध्ये चाललेले आहेत. आणि जात असताना भक्त देवाला म्हणतो, देवा तुम्हाला कधी सोडून जाणार नाही ना. देव म्हणले, कसं जाईल बरं, कसं शक्य आहे, मी कधी तुम्हाला सोडून जाणार नाही. आणि असं म्हटले आणि बरीचशी चर्चा चालली, संवाद करत करत पुढं गेले. आणि देवाने खडा टाकून पाहिलं. परमात्मा खडा टाकून पाहतोच की किती पाण्यात उतरलेला आहे. देवाने अशी लीला केली, भयंकर सोसाट्याचा वारा सुटला, चक्री वादळ सुटलं. आणि मग समुद्रातील असणारा ते वाळवंटी प्रदेश, ती धूळ डोळ्यामध्ये जायला लागली. दुसऱ्या क्षणी परमात्म्याची जी पावलं उमटत होती भक्ताच्या बरोबर, ती पावलं नाहीशी झाली आणि त्या भगवत भक्ताची पावलं उमटत होती. आणि मग उमटत असताना दुसऱ्या क्षणी पाहिलं तर देव आपल्यासोबत नाही आहे. भक्त घाबरला आणि मग अंतकरणामध्ये एवढा देवाचा राग आला की देव म्हटला, किती खोटं बोलतोय देव, किती लबाड आहे. आतापर्यंत मला म्हटला की तुझ्या मी सोबत आहे, तुझ्या मी सोबत आहे, आणि आता संकटाच्या वेळी निघून गेला. तर मग देवा थोड्या वेळाने संकट शांत झालं, पुन्हा परमात्म्याची पावलं उमटायला लागली. आणि मग परत देव आल्याचं भास झाला. परमात्मा आला आणि काय रे देवा म्हटले, मला सोडून गेलास तू, हे तुझं वागणं बरं नाही, हे वागणं बरं नाही देवा. असा मला संकटामध्ये सोडून गेला म्हटल्यानंतर देव म्हटले, कुठे मी सोडून गेलो होतो. जेव्हा संकट आलं तेव्हा तुम्हाला मी माझ्या कडेवर घेतलेलं होतं. म्हणजे फक्त ती उमटत होती, ती माझी पावलं होती, ती तुमची नव्हती. म्हणजे परमात्मा दुःखामध्येही सोबती आहे, फक्त आपल्याला ते कळत नाही. तुकोबाराय म्हणतात, देवा दुःखामध्ये तुमच्याशिवाय मला दुसरा कोणी सांगाती नाही. इतर सर्व सुखामध्ये सांगती होतील, परंतु दुःखामध्ये फक्त तुम्ही सांगाती आहात. रखुमाईचा पती पावेची ना. देवा तुम्ही मला का बरं प्राप्त होत नाहीत. तुम्ही रुक्माईचे वर आहात ना, का प्राप्त होत नाहीत. शेवटी तुकोबाराय म्हणतात, जाऊ द्या, देव काय आता दर्शन देत नाही, आमचंच काहीतरी करंट कपाळ असेल. काय विधात्याने घातली से रेखा, सुटका या दुःखा न होयची. या दुःखातून माझी सुटका होत नाही. त्या विधात्याने, त्या ब्रह्मदेवाने काय माझ्या असं ललाटी लिहिलेलं आहे की जे आता कोणीही मोडू शकत नाही. जे आगा ललाटी लिहिले ते न पुशे काही केली. मग ते आता माझं कर्मरेषाच अशी आहे की आता या दुःखातून मला सोडवणारा कोणीच नाही. हां, काय करावं, आमचं दुस्तर अशा प्रकारचं, दुर्भर अशा प्रकारचं कर्म आहे की तुमचं दर्शन होत नाही. तुका म्हणे माझी विसरू नको चिंता, आगा पंढरीनाथा पाववेगी. देवा माझ्या अंतकरणात जी चिंता निर्माण झालेली आहे की तुमच्याशिवाय निवारण करणारं दुसरं कोणी नाही,
म्हणून हे पंढरीनाथा लवकर मला तुम्ही दर्शन द्या. जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवा, ऐक माझा धावा पांडुरंगा. शिनलो बहुत करिता येर झारा, रखुमाईच्या वरा पावे वेगी. तुका म्हणे तू गा पतित पावन, घेई माझा शीण जन्मांतर. अशा प्रकारची प्रार्थना नित्य परमात्म्याला करावी. ही सर्व अभंगाची शृंखला आहे. जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवा. आतापर्यंत किती जन्म झाले, किती मृत्यू झाले, किती गर्भवास सोसले, याचा अंत पारच नाही. किती जन्म झाला याचं गणितच राहिलं नाही देवा. म्हणून आता काय करा, माझा धावा तुम्ही ऐका एक वेळ, आमच्यावर कृपा करा. एवढा शीन झालेला आहे. शिनलो बहुत करिता येर झारा. देवा एवढा मला शीन आला, मन सुद्धा माझं शिनलेलं आहे, शरीर सुद्धा आता थकलेलं आहे. शिनले माझे मन, वाट पाहता लोचन. महाराज म्हणतात की देवा तुमची वाट पाहत असताना माझं मन शिनलेलं आहे, वेळ कमी आहे. आणि मग ब्रखुमाईच्या वरा पावी वेगी. देवा मला तुम्ही दर्शन द्या. तुम्ही कसे आहात, की खरं तुम्हाला वाटत असेल मनामध्ये तुकोबाराय तुम्ही पतित आहात, तुमच्या कर्मरेखा तुमची अटळ आहे, तुम्हाला मी या जन्मात दर्शन देऊ शकत नाही. तुकोबाराय म्हणतात असं जरी असलं देवा, तुमचं ब्रीद काय, माझा उनेपणा ठेवा बाजूला, पण तुम्ही कोण आहात, तुम्ही तर समर्थ आहात ना, तुम्ही तर पतितांना पावन करणारे आहात ना. घेई माझा शीन जन्मांतर. माझ्या ठिकाणी असणारा जो शीन आहे, जे दुःख आहे, अंतकरणामध्ये दुःखाचा जो आविर्भाव निर्माण झालेला आहे, तो सगळा तुम्ही माझा हरून घ्या, त्याचं हनन करा, त्याला नष्ट करा. माझी जन्मांतर खंडी माझी जन्मांतरे. तुकोबाराय म्हणतात माझ्या जन्माचा तुम्ही खंड करा. त्या जन्म मृत्यूची जी येरझार आहे त्याच्यावर चिरा पाडा, दगड ठेवा त्याच्यावर, ती संपवून टाका, तुमच्यात सामर्थ्य आहे. मग पुढं तुकोबाराय म्हणतात की आमच्या अंतकरणामध्ये, आम्हाला क्षेत्राविषयी अंतकरणामध्ये फार तुकोबारायांची निष्ठा आहे. तुकोबाराय म्हणतात आमचं जे माहेर आहे, त्या माहेराला जाण्याविषयी अंतकरणामध्ये किती तळमळ आहे तुकोबारायांच्या. पुढील अभंगामध्ये महाराजांच्या मुखातून प्रगट होते. पंढरीसी जावे ऐशे माझे मनी, विठाई जननी भेटे केव्हा. न लगे त्या विन सुखाचा सोहळा, लागे मज ज्वाळा अग्नीच्या. तुका म्हणे त्याचे पाहिलिया पाय, मग दुःख जाय सर्व माझे. मनामध्ये सतत अशा प्रकारचं वाटतं की पंढरीला जावं, पंढरीला जावं. आणि केव्हा त्या परमात्म्याचं, त्या विठाईचं, त्या किठाईचं, त्या कृष्णाईचं, त्या कान्हाईचं आम्हाला कधी दर्शन होईल, केव्हा भेट होईल, ही आर्तता महाराजांच्या ठिकाणी दिसून येते. आणि ती आर्तता मनामध्ये धारण केल्यानंतर मनाची जी तळमळ आहे, अंतरीचे धावे स्वभाव बाहेरी. किंवा काही दिवसापूर्वी एक प्रमाण गेलं, अंतरीचे उमटते अंतकरणामध्ये त्याचा भाव, जो आविर्भाव निर्माण झाला तो शरीरावर प्रगट होत असतो. आणि मग त्या मनामधला जी आर्तता आहे मनातील, ती आर्तता बाहेर महाराजांच्या शरीरावर उमटते. महाराज म्हणतात न लगे त्या विन सुखाचा सोहळा, लागे मज ज्वाळा अग्नीच्या. जशी त्या गोपीच्या अंतकरणामध्ये परमात्मविषयक अति उत्कंठा निर्माण झाली, ती जसं म्हणते पौर्णिमेचे चांदणे क्षणक्षणा हो येऊने, तैसे माझे जिने एका. विठ्ठले विन सुमनाची शेज, शीतळवोनिकी पोळे, आगीसारखी वेगी विजवाका. चंद्रमा करीतो उभा रागे माय, कृष्णे वेधिली विरहिनी बोले. त्या विरहाची अवस्था तुकोबारायांच्या ठिकाणी दिसून येते. महाराज म्हणतात की त्याच्याशिवाय आम्हाला आमच्या शरीराचा आणि मनाचा दाह होतोय. जसं काय अग्नीच्या ज्वाळामध्ये ते शरीर जळतंय की काय, अशा प्रकारची अंतकरणाची परमोत्कर्ष अवस्था महाराजांच्या ठिकाणी दिसून येते. आणि मग त्याचं दर्शन झाल्याशिवाय माझं कोणत्याही प्रकारचं दुःख जाऊ शकत नाही. आध्यात्मिक, आधी भौतिक, आधी दैविक या त्रिविध ताप परमात्म्याच्या दर्शनाशिवाय त्या दुःखाचा परिहार होऊ शकत नाही. देवा तुमचं दर्शन झालं ना, मग आमचं सर्व दुःख जाईल. याच
अशा प्रकारचा अंतःकरणामध्ये भाव ठेवून ज्या वेळेस परमात्म्याचं दर्शन घेऊ त्याच वेळेस सर्व दुःखाचा परिहार होईल. नाहीतर मग प्रत्येक वेळेस परमात्म्याच्या दर्शनाला जायचं, मागील परिहार पुढे नाही शीन, झाली या दर्शन एक वेळा. मग मागचा परिहार देण्याची गरज नाही, पुढचाही शीन बाजूला होईल. भाग गेला, शीन गेला, अवघा झाला आनंदू. म्हणजे दुःखाची आत्यंतिक निवृत्ती ही फक्त परमात्म स्वरूपाच्या ठिकाणीच त्याची निवृत्ती होते. इतर विश्वामधल्या कोणत्याही पदार्थाने वस्तूने त्या दुःखाचा परिहार होऊ शकत नाही. तन मन धन दिले पंढरीराया, आता सांगावया उरले नाही. आर्त चाड चिंता नाही मनी आशा, तोडियेला फासा उपाधीचा. तुका म्हणे एक विठोबाचे नाम, आहे जवळी दाम नाही रुका. तुकोबराय म्हणतात परमात्म्याकडे दर्शनाला जायचंय, परंतु त्याला काय काय आम्ही समर्पित केलेलं आहे याचा विचार या प्रस्तुत अभंगामध्ये आहे. महाराज म्हणतात देवाला आम्ही तन नाम शरीरही समर्पित केलेलं आहे, मनही समर्पित केलेलं आहे आणि धनसुद्धा देवाला समर्पित केलेलं आहे. आता सांगावया उरले नाही. विश्वामध्ये तीनच गोष्टी आहेत देवाला समर्पित करण्याकरता, तन मन आणि धन. कायिक वाचिक आणि मानसिक या प्रकाराने आम्ही त्याला सर्व समर्पित केलं. तनाने परमात्म्याची सेवा केली, शरीराने पंढरीची महाराजांनी वारी केली. बऱ्याच वेळा आपण ऐकत असतो संतांच्या बाबतीत बोलत असतात, काही वक्ती बोलत असताना म्हणतात अमुक अमुक संत कधी पंढरीला गेलेच नाही. त्यांच्याकडे साक्षात देव आला हो, परंतु त्यांच्या परंपरेमध्ये जी काही परंपरा दिसून येते, पंढरीची वारी आहे माझी घरी, तुकोबराय म्हणतात. किंवा निळोबराय असतील, निळोबरायांच्या सुद्धा अगोदर पंढरीची वारी त्यांच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहेच. तुकोबराय म्हणतात शरीराने देवाची आम्ही सेवा केली, मनानेही परमात्म्याला मन समर्पित केलं. अवघ्या उपचारा एक मनची दातारा, घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा. तुकोबराय म्हणतात हे देवा तुम्हाला आमची सेवा समर्पित आहे. आणि मग आम्ही कीर्तनही करत असतो. तुकोबरायांना विचारलं महाराज कसं तुम्ही कीर्तन करता? फेटा बांधता, कंबर बांधता आणि हजारो लोक तुमच्या समोर बसलेले आहेत आणि व्याख्यान देता. महाराज म्हणतात आमचं कीर्तन हे काही आगळं वेगळं आहे. कसं कीर्तन करता तुकोबराय? चित्ताचे आसन तुका करीतो कीर्तन, घ्यावी घ्यावी माझी सेवा. चित्ताचं आसन आम्ही केलेलं आहे आणि त्या चित्ताच्या आसनावर उभे राहून आम्ही कीर्तन करत आहोत. पायावरी जीवभाव. आणि मग आसन आपणही आसन कीर्तनाकरता वापरतो. एखाद्या वेळेस जर घोंगडी नसेल तर मग तो घोंगडी घेऊन या, कारण आम्हाला उभा राहायला त्रास होतो. गादी घेऊन या, आम्हाला उभा राहता येत नाही, बसून कीर्तन करावं लागतं. हे आसन हे व्यवहारामध्ये वापरले जातात, पण खरं कीर्तन हे चित्ताच्या आसनावर केलं का मग ते खरं कीर्तन होईल आणि ते तुकोबरायांना नक्कीच आवडेल, निश्चितच. तुकोबराय म्हणतात बाह्य कीर्तन पण अंतर कीर्तन कोणतं असेल तर मनानं केलेलं कीर्तन आहे, मन समर्पित केलेलं कीर्तन. महाराज तुम्ही धनही दिलं का देवाला? म्हटले हो धनही दिलं. होतं का धन? म्हणे होतं ना धन. ज्यावेळेस तुकोबरायाने आपलं चरित्र संतांनी विचारलं, तुकोबरायांना महाराज काहीतरी मार्गदर्शक संसारी असणारा जो साधक आहे त्या साधकाला काहीतरी पथगामी अशा प्रकारचे विचार तुम्ही द्याल का? तुकोबराय म्हटले तुम्ही विचारले म्हणून आता सांगतोय, नाहीतर मला सांगण्याची अजिबात इच्छा नाही. आत्मचरित्र संत कधी कथन करत नाहीत. संतांनी विचारलं म्हणून तुकोबराय सांगायला लागले. महाराज म्हणतात याती शूद्र वैश्य केला व्यवसाव, आधी तो हा देव कुळपूज्य, नये बोलू परी पाळिले वचन, केली याचा प्रश्न तुम्ही संती. मग त्याच अभंगामध्ये असा विषय आलेला आहे. महाराजांनी देवाला धन समर्पित केलं. देवाचे देऊळ होते जे भंगले, चित्ताशी ते आले करावेसे. वा
जेवढं काही धन होतं ना महाराजांकडं, ते महाराजांनी परमात्म्याचं जे मंदिर होतं भंगलेलं होतं, त्या मंदिराकरता ते द्रव्य सगळं समर्पित केलं, त्या जीर्णोद्धार केला. एवढंच काय, अलंकापुरीमध्ये आले आणि माऊलींच्या समोरचा जो गाभारा आहे तो गाभारासुद्धा तुकोबरायांनी स्वहस्ते त्याचं नूतनीकरण केलं. धन दिले पंढरीराया, आता सांगावया उरले नाही. आता काय आम्हाला देण्याकरता शिल्लक आहे, आता काय देऊ नसता जवळी. आणि मग देण्याकरता आता काही देवा शिल्लक नाही. आणखी काय काय दिलं महाराज, अर्थ चाड चिंता नाही मनी आशा, तोडीला फासा उपाधीचा. अंतकरणामध्ये आता कोणत्या प्रकारची लालसा नाही, इच्छा नाही, कोणत्या प्रकारची चाड नाही, चिंता नाही मनी आशा, कोणत्याच प्रकारची चिंता शिल्लक ठेवली नाही, मनात कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही. तोडीला फासा उपाधीचा, या उपाधीचा संबंधच आम्ही शिल्लक ठेवला नाही. मग उपाधीचा संबंध ठेवला नाही तर मग बाकीचे जे पाश आहेत त्यांना तरी शिल्लक ठेवलंय का? मग ते जे शास्त्राने सप्तपाश सांगितले, आशापाश, कर्मपाश, धर्मपाश, ज्ञानपाश, काळपाश यांनाही आम्ही शिल्लक ठेवलं नाही. उपाधीच नाही तर उपाधी संबंधी असणारे काळ त्यांनाही बंधनाचा तोडू फासा. सगळ्या पाशांचा आम्ही परित्याग केलेला आहे. तुका म्हणे एक वैकुंठ विठोबाचे नाम, आहे जवळी दाम नाही रुका. एक फक्त तुमच्या नामाचा आधार आम्ही आमच्या जीवनामध्ये, तुमचं नामच आमच्या अंतकरणामध्ये धारण केलेलं आहे. किंबहुना ते आमचं सर्वस्व आम्ही मानलेलं आहे. आहे जवळी दाम नाही रुका. एक देवा तुमचं नाम आहे, जवळी दामही नाही आणि रुकाही नाही. दाम नाही म्हणजे दमडी नाही, पूर्वीची भाषा आहे. दीड दमडी काहीच नाही. रुका एक पैसा सुद्धा नाही, पैसा आमच्याजवळ नाही. जर आमच्या घराची तुम्ही झडती घेतली तर तुम्हाला काहीच मिळणार नाही. काही वक्ती सांगत असतात, ते म्हणले तुकोबरायांच्या घरी काय होतं, गळकं ताट, फुटका माठ आणि ती वैकुंठीची वाट. काहीच नाही. एक दिवस चोर चोरी करण्याकरता आले. आल्यानंतर थंडीचे दिवस, मग तुकोबराय पत्नी आणि ती मुलं कुडकुडत होती थंडीनं. चोरांनी पाहिलं, त्यांच्या अंतकरणात दया निर्माण झाली आणि त्या चोरांनीच आपली घोंगडी तुकोबरायांच्या अंगावर पांघरून टाकला आणि निघून गेले. दाम नाही आणि रोका नाही. ही व्यावहारिक महाराजांची स्थिती आहे. पण पारमार्थिक स्थिती जर पाहिली तर महाराज म्हणतात, तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे, परी नाही कोणाचे ऊने पुरे. तुका म्हणे आम्ही विधीचे जनते, स्वयंभू आई ते केले न हो. आम्ही जे राजे आहोत, आमचं जे राजेपण आहे हे लोकांनी दिलेलं राजेपण नाही. मग स्वयंभू राजे आहोत, स्वयंघोषित राजे आहोत. कुणी आम्हाला पदावर नाही बसवलेलं. आमचं पद हे येणारं जाणारं नाही. कृपेची अधिष्ठानी सिंहासनी बैसविले, तिही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. पण दाम नाही रुका नाही. ही महाराजांची व्यवहारातली भाषा आहे. तसा व्यवहारही पाहिला, दिसायला काही नाही परंतु असायला सर्व आहे. ह्या दिसायला नाही आहेत पण असायला. नुसतं जरी महाराजांनी पाहिलं तरी ती जी आवताची पास होती ना, सोन्याची झाली. अशा प्रकारचं सामर्थ्य महाराजांनी दिसू दिलं नाही. महाराज म्हणतात की देवा आमच्याजवळ काहीच नाही का, तू सर्वस्व आहेस, तुमच्याजवळ सर्व काही आहे. आता जनाकरता महाराज काही उपदेश करतात की अहो ऐका ना, तुम्ही ऐकताय ना, आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा, देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे, देता देवविता नेता नेवविता, येथे याची सत्ता काय आहे, निमित्याचा धनी केला असे प्राणी, तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला. आली या संसारा उठा वेग करा. या संसारामध्ये जे आलेले आहेत, या संसाररूपी बाजाराला जे प्राप्त झालेले आहेत, ए साते आलिया, तो अभंग आणि हा अभंग सख्खे बंधू आहेत.
उठा वेग करा, वेग करा, उठा. म्हणजे झोपलेले असाल तर उठा, उठलेले असाल तर जरा वेग धारण करा. पहिल्या गेअरवर चालू नका, चौथा गेअर टाका, असेल तर सहावाही टाका आणि वेग करा जीवनामध्ये. परमात्मविषयक तुकोबराय म्हणतात वेग करा. कारण जर हे जीवन इतर गोष्टीमध्ये प्रपंचामध्ये जर वेग करत गेलो तर इकडं शिथिलता होईल आणि मग आयुष्य संपून जाईल. आणि दुसऱ्या क्षणी असं होईल जे करायचं ते राहून जाईल आणि भलतंच काहीतरी करत बसाल तर मग तुम्हाला या विश्वामध्ये काहीही हाती लागणार नाही. ततक्किम 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 अशा प्रकारची स्थिती होईल. म्हणून शरण जा उदारा पांडुरंगा, त्या परमात्म्याला तुम्ही शरण जा. जे जे काही जन्माला आलेले आहेत त्यांनी आपल्या जीवनामध्ये नेमकं काय करावं याचा निर्देश तुकोबराय या चरणामध्ये देतात. उदारा पांडुरंगा शरण जा. उदार असणारा तो परमात्मा आहे, तो पांडुरंग परमात्मा आहे, त्याला तुम्ही शरण जा. काय आवाच्या मनाने त्याला तुम्ही शरण जा. त्याला शरण जाण्याचं आणि उठायचं वेग करायचं याचा काय कार्यकारण भाव संबंध आहे असं जर महाराजांना विचारलं, महाराज म्हणतात थोडासा विचार करा ना तुम्ही बाबा हो. थोडा, जसं बाबा म्हणतात कुठेतरी जावं एकांतवासामध्ये, डोक्यातलं पागोटं काढावं, ते गुडघ्यावर ठेवावं आणि थोडा विचार करावा. काय विचार करावा? देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. देह हा काळाचं भातुका आहे, हे धन कुबेराचं आहे. भलेही त्याला आपण एफडी मारलं काय आणि काही जरी केलं तरी ते आपल्यासोबत येणारं नाही. काळाचं हा देह आहे. या देहाच्या ठिकाणी असती जायते वर्धते उपरिणमते अपक्षयते विनश्यती षडभाव विकाराने युक्त असणारा हे शरीर हे जाणार आहे. देह जाईल जाईल, हां खाईल, हे सर्व अशा प्रकारचं कंठस्थ माझं पण आहे आणि तुमचं पण आहे. आपली वाटचाल त्यानुसार असावी एवढंच परमात्म्याच्या ठिकाणी प्रार्थना करू. धन कुबेराचे, धन हे कुबेराचं आहे. ते धन कुठे जरी ठेवण्याचा प्रयत्न केला तरी त्या धनाचा मालकी हक्क शिक्का कोणाचा आहे? फक्त कुबेराचाच आहे. त्यामुळे त्याच्यावर मालकी हक्क गाजवण्याचा अजिबात प्रयत्न करायचा नाही. येथे याची सत्ता काय आहे या ठिकाणी, या तेथे मनुष्याचे काय आहे या ठिकाणी मनुष्याचं नेमकं काय आहे. धनाने भूमो पशवश्य गोष्टी भार्या गृहद्वारे जनस्मशाने देशचितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकहा. म्हणून ते मनुष्याची या अशा प्रकारची गती आहे. म्हणून त्या मनुष्याने देहाच्या ठिकाणी आसक्त होऊ नये आणि धनाविषयी सुद्धा आसक्त राहू नये. त्याचं काहीही नाही. जो देणारा आहे आणि देवविणारा आहे, नेणारा आहे आणि नेवविणारा आहे, तो काही वेगळाच आहे. येथे याची सत्ता काय आहे? देणारा परमात्मा आहे, तो देत राहणार आहे काही दिवस, आणि नेणारा सुद्धा काय तोच आहे. नेता नेवविता हे दोन्हीही आपल्या जीवनात सिद्धांत महत्त्वाचे आहेत. देणं आणि नेणं हे आपल्या हातात नाही. आपण नेऊ शकत नाहीत आणि कोणाला काही देऊ शकत नाही. जरी देण्याचा प्रयत्न केला तरी त्याला ते मिळेलच हेही सांगू शकत नाही. देण्याचा प्रयत्न केला होता भगवान शंकरांनी, आपल्याला ओवी ज्ञात आहे की कैसे प्राप्तीचे वेळी निदैवा आंधळेपणाचे डोळे की असते आपुले डोळे आपण झाकी. ज्ञानोबराय म्हणतात की निदैवी पुरुष आहे, त्याला कितीही देण्याचा प्रयत्न करा त्याला ते मिळू शकत नाही. आणि ज्याच्या नशिबात आहे त्याला ते मिळाल्याशिवाय राहत नाही. परंतु काही काळ पुरतं ते राहीलच. पुन्हा ज्यानं दिलेला आहे तो देत राहील आणि नेणारा नेत राहील. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपण लुडबुड करण्याचं काही कारण नाही. मग काय आहे महाराज, कसं करायचं? मग येथे याची सत्ता काय आहे? या जीवाची कोणत्याच प्रकारची सत्ता नाही. मग महाराज नेमकं आम्ही काय करावं? अंतःकरणामध्ये एवढाच भाव ठेवा, निमित्त कारण व्हा, फक्त उपादान कारण होऊ नका. मग निमित्ताचा धनी केला असे प्राणी. हा जो जीव आहे या विश्वामध्ये धनी जो आहे तो निमित्ताचा आहे. काही निमित्तानं प्राप्त झालेलं हे मोठेपण आहे.
मालकपणा आहे, थोरपणा आहे, स्वामीपणा निमित्तानं प्राप्त झालेला आहे. तो काही स्वयंभू स्वामीपणा त्याच्या ठिकाणी नाही. तुकोबराय म्हणतात परंतु त्याच्या ठिकाणी मीपणा निर्माण झाला. धनी स्वतःलाच मानायला लागला. तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला. धनी व्हायला हरकत नाही, परंतु निमित्ताचा झालं तर मग आनंद आहे. पण धनी झाला आणि तोच म्हटला या जागेचा मालक फक्त मीच आहे, या जागेवर मला कोणी उठवू शकत नाही. ती जागा सुद्धा म्हणते बाबा या जागेवर बसणारे भरपूर गेले, आतापर्यंत बरेच जण म्हटले ही माझी बसण्याची जागा आहे, तुम्ही का बसलात माझ्या जागेवर, असं होतं कधी कधी. परंतु ती जागा सगळ्यांना वाट लावणार आहे. तू का म्हणे म्हणून व्यर्थ गेला, म्हणून त्याचं जीवन व्यर्थ अशा प्रकारचं गेलेलं आहे. म्हणून सावध होण्याची गरज आहे. पुढं तुकोबाराय संतांची पूजा केली की ती परमात्म्याला कशी प्राप्त होते, आणि परमात्मा त्याची सेवा करण्याची कोणत्याही प्रकारची आवश्यकता नाही. संतांची सेवा केली म्हणजेच परमात्म्याला समर्पित होत असते. दृष्टांतपूर्वक महाराज पुढं वर्णन करतात. मायवनी धाल्या धाय गर्भ आवतने न पाहे, तैसे पूजिता वैष्णव सुखे संतोष तो देव. पुत्राच्या विजये पिता सुखावत जाय, तुका म्हणे अमृतसिद्धी हरे तृषा आणि व्याधी. मायवणी धाल्या धाय गर्भ आवतने न पाहे. महाराज म्हणतात की ज्याप्रमाणे एखादी माता माऊली आहे, गरोदर माता माऊली आहे, आणि मग तिला जर भोजनाचं निमंत्रण दिलं तर महाराज म्हणतात गर्भ आवतने न पाहे. त्या गर्भाला वेगळं आवतनं द्यायची आवश्यकता नाही. मातेला भोजन दिलं का त्या गर्भाला आपोआप सहज प्राप्त होणारच आहे. तसं संतांच्या हृदयामध्ये परमात्मा हा विराजमान आहेच. तो विशेष रूपाने संतांच्या ठिकाणी राहतो. 60वीला राहे हृदय संपुटी बाहेर धाकुटी मूर्ती उभा. तो परमात्मा विशेष रूपाने संतांच्या ठिकाणी वास्तव्याला आहे. एक संतांचं पूजन केलं का भगवंत संतुष्ट होतोच, त्याच्यामध्ये अन्यथा कोणत्याही प्रकारचं नाही. वेगळी देवाची पूजा करण्याची आवश्यकता नाही. कधी कधी असं होतं म्हणजे देवाची पूजा राहिली व आमची देवाची पूजा राहिली, पण संतांची पूजा जर झाली तर देवाची त्याच्यामध्ये आलीच. वेगळी करण्याची आवश्यकता नाही. परमात्मा त्यांच्या हृदयामध्ये प्रवेश करून राहतो. पुढं तुकोबराय दृष्टांत देतात आणखी. पुत्राच्या विजय पिता सुखावत जाय. पुत्राचा जर विजय झाला तर पित्याला आपोआप आनंद होतोच. पुत्रामी सर्व गुणी जिनावे हे बापा शिराणी. म्हणजे बापाला अंतःकरणामध्ये वाटत असतं की मुलाचा विजय झाला पाहिजे, मला माझ्या मुलाने हरवलं पाहिजे. गुरुरे बाबाच सहज बोलता बोलता सांगत असतात की एक मुलगा 10वीमध्ये 10 वर्ष बसला. किती? 10 वर्ष बसला. आणि मग 10 वर्षानंतर त्याने परत बापाला चॅलेंज केलं आणि तो म्हटला बाबा यावेळेस तुम्हाला मी हरवणार. बाप म्हटला तू नापासच होणार ठरलेलं आहे. याच्यामध्ये कदापि एक वेळेस ब्रह्मांड खाली उलतापालत होईल, परंतु तू पास होणार नाही नाही नाही. त्रिवार आहे. आणि मग असं म्हटल्यानंतर मुलगा सुद्धा स्वाभिमान त्याचा जागृत झाला. तो एवढा हिरिरीने अभ्यासाला लागला. रात्रीचा दिवस दिवसाची रात्र, म्हणजे रात्री दिवसा नाही झोपला, एवढा त्याने अभ्यास केला. आणि तो नेमका 10वीचा निकाल लागला. प्रमाणपत्र घेऊन तो घरी आला. बाबा तुम्ही हारलात म्हणे, मी जिंकलो. काय झालं? तो म्हणला मी पास झालो, तुम्ही हारलात म्हणे. बापालाही राग आला आणि त्याच्या कानाखाली लावली. म्हटले का? म्हटलं मी हारलो ना. खरे हारलेत का आता? हे अंतःकरणामध्ये आनंदा उत्सव आहेच, फक्त बाहेर प्रगट केला नाही. पुत्रा जिनावा हे बापा शिराणी. पुत्राच्या विजय पित्याला तो आनंद होतोच. त्याप्रमाणे वैष्णवांचं पूजन केलं का देवाला प्राप्त होतच. कशाप्रमाणे? तुका म्हणे अमृत सिद्धी हरे तृषा आणि व्याधी. आणखी दृष्टांत देतात. ज्याप्रमाणे अमृताची प्राप्ती झाली आणि तहानलेला मनुष्य, फार तहान लागली
पाण्याच्या शोधामध्ये होता, कुठं पाणी मिळतंय का, आणि त्याला भयंकर महाव्याधी झालेला होता. असा एक सद्गृहस्थ पाण्याच्या शोधामध्ये आहे, व्याधीनंही ग्रस्त झालेला आहे, परंतु त्याला अमृताची सिद्धी प्राप्त झाली. अमृत प्राप्त झाल्यानंतर हरे तृषा, व्याधी हरे आणि तृषाही हरे. तहानीचंही शमन झालं त्याच्या आणि व्याधींचाही सर्वनाश झाला. जसं अमृताची सिद्धी झाली, अमृत प्राप्त झाला का हे सर्व नाहीसं होतं, त्याप्रमाणे संतांचं पूजन केलं का त्याच्यामध्ये सर्वच आलं. मग वेगळं काही देवाचं पूजन करण्याची आवश्यकता नाही. ऐसे पूजिता वैष्णव सुखे संतोषतो देव आहे इथं. दुसरं सांगतो मी आता, ऐका. हां, त्यांची केली पावे सेवा. सावध राहा तुम्ही. तुझे अंगभूत आम्ही जाणतो समस्त, येरा वाटतसे जना गुढारसे नारायणा. ठावा थारा मारा घरचिया समचोरा, तुका मने भेदा भेद करुणी करीतसे वाद. तुकोबर आहे पुढं देवाचं एक विलक्षण तो प्रगट करतात या ठिकाणी की देवा आम्ही तुम्हाला जाणलेलं आहे, तुम्ही कसे आहात हे आम्हाला खरं माहीत आहे. तुझे अंगभूत आम्ही जाणतो समस्त. तुझ्या ठिकाणी काय अंतर्गत लक्षण आहे, तुझ्या ठिकाणी काय चतुरपणा आहे, तुझ्या ठिकाणी काय खोडी आहेत ते आम्हाला सर्व ठाऊक आहे. मग सगळं आम्ही जाणतोय. बाकीच्यांना वाटत असेल की देव काय आम्हाला माहीत नाही, देवाचं गूढ रहस्य माहीत नाही, आणि खरंच नाही. देव काय सगळ्यांना सापडतो का? नाही. देवचतुर देवचतुर जाणून अंतर वर्तत असे. तो देव निराळा आलिप्त विटाळा तुका म्हणे. तो कशातही सापडत नाही. त्याला कर्मात बांधण्याचा प्रयत्न करा, उपासनेत बांधण्याचा प्रयत्न करा, ज्ञानात बांधण्याचा प्रयत्न करा, तो कशानेही बांधला जाऊ शकत नाही. हा कैसा येईल हातागे, हा ब्रह्मविद्येचा जनिता, तुम्ही याला धरू पाहता. त्या गोपिकांनी यशोदा सुद्धा म्हणते की हा तुम्हाला सापडणार नाही. म्हणून कोणतेही प्रयत्न केले, किती जरी साधनांच्या द्वारा याला शोधण्याचा प्रयत्न केला, आयशे शोधे येले मार्ग नाना परी, नयेची प्रतीती मग सांडी येली दुरी, आता गाऊनी गीत नाचो हा मुरारी, निळा म्हणे करू संसारा बोहरी ओ, धन्य ही आनंदाची सापडली वेळ. निळोबाराय म्हणतात सगळ्या मार्गाने शोधलं, येरा वाटत असे जना गुढार असे नारायणा. इतरांना वाटतं की परमात्मा हा गूढच आहे, आणि खरा तो गूढच आहे. तो पंचकोशातही सापडत नाही, पंचमहाभूतातही सापडत नाही, कशातही सापडत नाही. तो दृष्टीचा विषयी होत नाही. असा गुणातीत असणारा परमात्मा, तुझ्या परमात्मा असा जो आहे की तो सापडत नाही. ठावा थारा मारा घरची या समचोरा. त्याकरता महाराज दृष्टांताची योजना करतात की जसं एखादा घरामधला मालक आहे आणि दररोज घरामधले जे वस्तू असतील इकडं तिकडं तो ठेवत असतो, आणि ठेवत असताना त्या घरामध्येच एक सावचोर राहत असतो. सावचोर काही सामान्य चोर असतात, म्हणजे वारीमध्ये वगैरे ते सापडतात आणि त्यांना मग प्रसादही दिला जातो. परंतु जे सावचोर आहेत ते लवकर ओळखता येत नाहीत. आणि मग तो जो सावचोर आहे ना, तो कोवरा म्हणतात मी सावचोर आहे देवा तुझा. म्हणजे सावचोराला घरात कुठं काय ठेवलेलं आहे, तो राहतो घराच्या समोरच, आणि कुठे काय ठेवलेले आहेत, किती वाजता बाहेर जातात, घरी कधी येतात, ही जशी टेहळणी त्याची केली जाते, तसं देवा तुझ्यावर आम्ही CCTV लावलेला आहे. म्हणून तू हालचाल करण्याचं काही कारण नाही. म्हणून तुझा ठाव, तुझं ठिकाण, तुझा जो ठाव ठिकाणा आहे, आणि तुझ्यावर आम्ही कधी हल्ला करू शकतो, अशा प्रकारचे जसं सावचोराला माहीत असतं तो कधी हल्ला करू शकतो, तसं आम्हाला तुझं सर्व माहीत आहे. मग तू काय आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करू नको. तू का म्हणे भेदाभेद करून या करीत असे वाद.
तुकोबाराय म्हणतात देवा हा जो आमचा वाद चाललेला आहे हा खरोखरचा वाद नाही. मग हा जो अभेदोनी भेद राखीय लांगी कल्पित अशा प्रकारचा आम्ही भेद ठेवलेला आहे. कारण संवाद होण्याकरता तो आम्ही भेद ठेवलेला आहे. हा जो लढिवाळपणाचा आमचा वाद आहे. तुकोबाराय म्हणतात ना तुझं मज नाही भेद केला सहज विनोद अमर तू खरा चाल जाऊ वाद सांगेन निवाडे. निवाडा करीन देवा चल बरं तुका म्हणे भेदाभेद करूनी करीत असे वाद. तुमच्याशी आम्ही वाद करत आहोत परंतु आम्ही सभ्य चोर आहोत. सभ्य चोर सभ्य चोर कसा असतो तो म्हणजे एखाद्या वेळेस अशी जर वेळ आली प्राण जाण्याची वेळ तर मग चोरच सहाय्य करतो त्याला सभ्य चोर म्हणतात. जाऊ दे आता याचा जीव जाईल याला सोडून देऊ. पण दुसरा एखादा चोर असतो तो जिवंत नाही ठेवत. आम्ही सभ्य चोर आहोत. आम्ही काय तुझ्या वर्मावर जाणार नाही. शेवटी जाणार आहोत काळजी करू नको आलोच म्हणले. देवा आमच्याकडून एक चूक झालेली आहे. काय झालं बरं महाराज. तुझं दिला देह अजूनही वागवी तो भय ऐसा विश्वास घातकी घडली कळता हे चुकी बोलतो जे तोंडे नाही अनुभविले लंडे दंडला हे केला तुका म्हणे जी विठ्ठला. देवा तुम्हाला आम्ही देह समर्पित केलेला आहे परंतु अंतकरणामध्ये कुठेतरी शंका उत्पन्न झाली. अंतकरणामध्ये भीती निर्माण झाली. काय भीती निर्माण झाली. तुकोबारावर प्रसंग असा सर्वांना ज्ञात आहे. ज्यावेळेस रामेश्वर भट्टांनी अभंगाच्या वह्या इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवल्या आणि बुडवल्यानंतर तुकोबारायांनी 13 दिवसाचं अनुष्ठान केलं. आणि मग ते अनुष्ठान करत असताना तुकोबारा देवाशी भांडतात पाषाणाची खोळ घेऊन बैसलाशी. काय ऋषिकेशी झाले तुझं काय झालं तुला देवा नेमकं. पाषाणाची खोळ घेऊन बसलेला आहेस. आणि मग असं नाही ते देवा मी तुमच्याशी वाद केला तुम्हाला मी बोललो तुमचा विश्वास ठेवला नाही. थोर अन्याय केला तुझा अंत म्या पाहिला जनाची या बोला साठी चित्त क्षोभविले. लोकांच्या बोलण्यामुळे लोक म्हणत होते तुकोबारा आहे सांगताना सर्व परमात्मा आहे सगळीकडे देव आहे तुमचं रक्षण करतो मागे पुढे उभा राही सांभाळीत असं तुम्ही म्हणत होता. सांगा तुमचा विठ्ठल कुठे आता का तो आता धावून येत नाही. आणि असं म्हटल्यानंतर तुकोबाराय अंतकरणामध्ये फार दुःखाचा आविर्भाव झाला. तुकोबाराय म्हणतात देवा आम्ही तुमच्या देवा विश्वास ठेवला नाही. ऐसा विश्वासघातकी घडली कळता हे चुकी. विश्वास सगळ्यात महत्त्वाचा सिद्धांत आहे की परमात्म्यावर विश्वास पाहिजे. भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रोपिनो याभ्याम विना न पश्यन्ति सिद्धा स्वांतस्थ मेश्वरम. म्हणजे विश्वास हाच खरा परमात्म्याचं स्वरूप आहे. विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता. ज्याच्या अंतकरणात विश्वास नसेल तो पुढे जाऊ शकत नाही. पण बाबा सांगत असतात की सर्व काही साधना केली शाब्दिक ज्ञान सगळं प्राप्त केलं परंतु देवावर जर विश्वास नसेल कुठं काहीतरी आता आपण प्रयत्न करावेत असं वाटायला लागलं लोक सहज विचारतात महाराज मग पुढं तुमचं जीवन कसं यापन होईल जीवनाचं निर्वाहन कसं होईल. असा जर लोक विचारायला लागले आतापर्यंत देवाने सांभाळलेला आहे तो पुढं सुद्धा सांभाळेल करील याचा विश्वास अंतकरणात. अंतरी विश्वास अखंड नामाचा परमात्म्याचा विश्वास अंतकरणात पाहिजे मग तो रक्षण करील माझे. महाराज म्हणतात की हा विश्वासाचा घात केला आम्ही देवा तुझा अंत पाहिला घडली कळता हे चुकी. हा मोती आली शिसासुरी अथवा घाय पाठीवरी हा तो म्या केला हरी एवढा तुम्हा आकांत. वा एवढा तुमच्याविषयी आम्ही अंतकरणामध्ये आकांत निर्माण झाला. आणि अशा प्रकारची चुकी आमच्या अंतकरणात घडलेली आहे. परंतु चूक घडल्यानंतर मनाला कळायला पाहिजे की आपण चुकलोय. नाहीतर मग बाकीचे म्हणतात तुम्ही चुकलात आहो तुम्ही सावध व्हा जागेवर या सावध व्हा तरी तो काही चूक मान्य करत नाही. चूक मान्य करता आली पाहिजे याच्यासाठी सुद्धा मोठं अंतकरण लागतं. तुकोबाराय म्हणतात देवा
आमच्याकडून चूक झालेली आहे हे आमच्या लक्षात आलं. बोलतो जे तोंडे नाही अनुभविले लंडे. अगदी लबाडपणाने देवा आम्ही बडबड करत राहिलो, अनुभवाला कोणतंही आलेलं नाही, फक्त बडबड करत राहिलो, फक्त बोलत राहिलो, नुसती बडबड केली, परंतु अनुभूतीला काही आलेलं नाही. असं वाटत नाही की परमात्मा आमच्या कीर्तनात आहे. परचक्रकोटी हरिदासाच्या कथे काय तुम्ही येथे दिसाल नसे झाले. तुकोबाराय म्हणतात, जेव्हा तुकोबाराय कीर्तनाला उभे राहिले आणि मग तुकोबारायांनी देवाची झडती घेतली. देवा तुम्ही आमच्या कथेमध्ये नाहीत. वस्तुतः परमात्मा होते, परंतु सगुण रूपामध्ये दिसत नव्हते. मग त्यावेळेसही माझ्या अनुभूतीला आलेलं नव्हतं. हा आमच्या अंतःकरणामध्ये झालेला अपराध आहे. वाटीलासी दोही ठाई मजपाशी आणि डोही, लागो दिला नाही येथे तेथे आघात. तुकोबाराय म्हणतात, देवा तुम्ही माझं रक्षण कसं केलं की ज्यावेळेस इंद्रायणीच्या डोहामध्ये वह्या बुडवल्या, त्या वह्यांचं रक्षण केलं इंद्रायणीच्या डोहात, आणि माझ्या हृदयात येऊन माझ्या प्राणांचं रक्षण तुम्ही केलेलं आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणी वाटीलासी दोही भागी, दोन ठिकाणी तुम्ही स्वतःचे विभाग करून घेतले आणि माझं रक्षण केलं. म्हणून हे कशामुळं घडलं की मी विश्वास तुमच्यावर ठेवला नाही, ठेवायला पाहिजे होता. परंतु आता मला देवा शिक्षा करा. दंडला हे केला तू का म्हणे जी विठ्ठला. देवा आम्हाला आता शिक्षा केली पाहिजे, दंड मिळाला पाहिजे की तुमचा आम्ही अंत पाहिला, तुमच्यावर आम्ही विश्वास ठेवलेला नाही. जोपर्यंत परमात्म्याला सर्व समर्पित होत नाही तोपर्यंत या विश्वामध्ये देवाचं दर्शन त्याला होऊ शकत नाही. बाबांच्या भाषेत सरपण झाल्याशिवाय समर्पण होऊ शकत नाही. सरपणच व्हावं लागेल, नाहीतर मला असं वाटतंय, तुला वाटतंय ते मातीत ठेवा. अशा प्रकारचा भाव अंतःकरणात नसावा. तुकोबाराय म्हणतात, सर्वस्वाची साठी तरीच देवासवे गाठी, नाही तरी जया तैसा भोग भोगविल इच्छा, द्यावे तेच घ्यावे म्हणून जावे जीवे, तुका म्हणे उरी मागे नुरविता बरी. ज्यांना देवांचा दर्शन घ्यायचे, देवाचा साक्षात्कार व्हावा असं वाटत असेल, त्यांनी सर्वसंग परित्याग केला पाहिजे. सर्वस्वाची साठी म्हणजे जेव्हा सर्वस्व देऊ तेव्हा सर्व रूप असणारा परमात्मा आपल्याला प्राप्त होईल. अन्यथा काही जरी इतर साधनांची आटाआटी केली, समर्पित भाव झाला नाही, तर मग त्याला देवाचं दर्शन होऊ शकत नाही. अंतःकरणात थोडी जरी आकांक्षा सकामता राहिली तरी परमात्मा प्रगट होत नाही. तरीच देवासवे गाठी, तेव्हाच देवाचं दर्शन होईल. नाही तरी जया तैसा भोग भोगविल इच्छा. आणि मग जर असं नाही झालं तर मग काय होईल? ज्याचं जसं प्रारब्ध असेल, जसं त्याचं कर्म असेल, त्याला तो भोग होणारच आहे. त्याच्यामध्ये अन्यथा कोणत्याही प्रकारचं नाही. ज्याचा जसा भाव असेल त्याचं त्याला प्राप्त होईल. कारण इथं नियम असा आहे. काय नियम आहे? द्यावे तेची घ्यावे म्हणून ज्यावे जीवे. इथं जसं द्याल तसंच तुम्हाला प्राप्त होईल. परमात्मा हा संकुचित आहे, मग संकुचितच मिळेल. परमात्मा हा साकार आहे, मग साकारच दर्शन देईल. परमात्मा निर्गुण निराकार आहे, तो सगुण साकार नाही, मग तो तसाच दर्शन देईल. त्याच्यामध्ये अन्यथा काही होणार नाही. ज्या की रही भावना जैसी प्रभू दिखावत मूर्त तैसी. म्हणून इथं शरण येत असताना म्हणून ज्यावे जीवे या विश्वामध्ये विचरण करत असताना काया वाचा मनाने परमात्म्याला शरण जावं. आणि मग जात असताना तुकोबाराय काही शिल्लक ठेवायचं नाही. म्हणजे जड अंतःकरणाने बोलायचं झालं तर बाबांच्या मुखातून नेहमी एक वाक्य आपण ऐकत असतो की म्हटले, आपण गेलो म्हणजे खेळ मोडून टाकायचा, मागं काही शिल्लक ठेवायचं नाही. या प्रकारचा भाव तुकोबारायच्या अंतःकरणात दिसून येत आहे. महाराज म्हणतात, तुका म्हणे उरी मागे नुरविता बरी. मागं काही न ठेवलेलं चांगलं, मागं काही शिल्लक ठेवायचं नाही.
जसं परमात्म्यानेही खेळ खेळला, संतांनीही खेळ खेळला आणि आपणही खेळ खेळत आहोत. संतांचं खेळणं, देवाचं खेळणं आणि आपलं खेळणं याच्यामध्ये महद अंतर आहे. परमात्म्याने खेळ खेळला तो भगवान परमात्मा नामदेवराय वर्णन करतात, यादवांचा पोर एक गोप्या भला, तो बहुतची खेळ खेळला रे, लहान थोर अवघे मारेली आणि खेळची मोडूनी गेला रे. अगदी तसंच आहे. सगळ्यांना मुक्त करण्याचंच काम सुरू आहे या ठिकाणी. कोणाचंच काही शिल्लक ठेवायचंच नाही. तुका म्हणे उरी मागे नुरविता बरी. काही शिल्लक ठेवायला तुकोबाराय म्हणतात, देवा आमचं काहीच आम्ही शिल्लक उरेल ना उरी तुका करी बोभाट. किंवा तुका म्हणे काही नुरे उरे नदी उरी, सगळं काही शिल्लक ठेवायला देवा आम्ही तयार नाही, आम्हाला काही ठेवायचंही नाही. आणि मग या प्रकारची संतांचा समर्पित भाव परमात्म्याच्या ठिकाणी दिसून येतो. पुढं तुकोबारायने एक आपल्या काव्यामध्ये हास्यरसाचा आविर्भाव थोडासा महाराजांनी प्रगट केलेला आहे. महाराज म्हणतात, ज्याचा जो स्वभाव असतो तो त्याला कधीच सोडून राहतच नाहीच. काय आहे मग? एक विवाह प्रसंग घडला. तुकोबाराय म्हणतात, गाढव शृंगारिले कोडे, काही केल्या नव्हे ते घोडे, त्याचे भुंकणे न राहे, स्वभावासी करील काय, श्वान शिबिके बैसविले, भुंकता न राहे उगले, तुका म्हणे स्वभाव कर्म, काही केल्या न सुटे धर्म. महाराज म्हणतात, एक विवाह प्रसंग आहे आळंदीमध्ये, ते तर आता काय सांगायची सोय नाही. अगदी नित्य वर्षाव त्याचा एकही दिवस खाली नाही. गोपाळपुऱ्यात आला तर तुमच्या लक्षात येईल. आणि मग अशा प्रकारची वेळ आली. विवाह प्रसंगामध्ये घोडा वापरला जातो. कशा करता वापरतात मला काही माहीत नाही, विचारू नका. आणि मग घोडा मिळत नव्हता एका शेठजीला. त्याने काय केलं, बऱ्याच ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न केला आणि नेमकं एक गाढवच मिळालं. परंतु ते दाखवलं घोडा आहे, ते त्या गाढवाला कळू दिलं नाही की हे गाढव आहे, तो घोडाच आहे असं दाखवलं. आणि दाखवल्यानंतर मग त्याचा शृंगार केला. त्या कोणी गाढवावाल्याने शृंगार केल्यानंतर एवढा शृंगार केला आणि मग सर लोक विचारू लागले, का हो हा घोडा छोटा का दिसतो? म्हणजे हा घोडा असा आहे की या घोड्याची आईच छोटी होती, बुटकी, म्हणून घोडा सुद्धा बुटकाच झाला. की वैद्य बाबा सांगायचे की भटभट जुनो घोडो, खानो घनो चलनो थोडो, एक मारी तो नीचे भटजी ऊपर घोडो. म्हणजे हा तट्टू असणारा जो घोडा आहे तो त्या गाढवाचा शृंगार केला. आणि मग शृंगार केल्यानंतर निघाली वरात. हनुमंतरायाचं मंदिर पाहत होते आहे का कुठं. रस्त्याने जात असताना नेमकं त्या गाढवाला त्याची मिसेस दिसली, बरं का भाकरे गुरुजी. आणि मिसेस दिसल्यानंतर त्याला काही राहवलं नाही. तो म्हटला, अगा द्वादशी आहे आज, आपल्याला कुठं निमंत्रण नाही काय? तिने खुणवलं पण याला राहवलं नाही. ती म्हटलं, जायचंय आपल्याला, जायचं, चला ना लवकर, कुठं इथं मिरवत बसली इकडं. आणि मग तिने आवाज दिला, यांनी सुद्धा तिच्या आवाजाला प्रतिसाद दिला आणि मला हो आलोच. त्यांनी मिस कॉल दिल्याबरोबर यांनी फोन केला. काही केल्या नव्हे घोडे, सगळा शृंगार अस्ताव्यस्त झाला. गाढवाने जी धूम ठोकली, आता गाढवाचं पळणं आपल्याला माहीतच आहे. आणि ते धावायला लागलं. काही केल्या नव्हे घोडे, आता ते घोड्याचा स्वभाव त्याच्या ठिकाणी येऊ शकत नाही, घोड्याची लक्षणे त्याच्या ठिकाणी राहू शकत नाही, फक्त शृंगार केलेला आहे. पुढं त्याचे भुंकणे न राहे, स्वभावाशी करेल काय, त्याचं भुंकणं थांबत नाही. एकदा त्याने स्वर लावला तार सप्तकात का मग तो काही आपला स्वर खाली आणायला तयार नाही. मग ओळखला, अरे 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 फसलो आपण, हा घोडा नाही. त्याचा स्वभावात त्याच्या बदल होऊ शकत नाही. पुढं आणखी तुकोबाराय दृष्टांत देतात. श्वान शिबिके बैसविले, भुंकता न राहे उगले. म्हणजे श्वान आहे, आता श्वानाचा स्वभाव त्याचाही भुंकणं कधी थांबत नाही. पण असं झालं म्हणजे खंडोबाचा अवतार आहे हा. कारण कुत्र्याचा स्वभाव तो कधी सोडत नसतो. याला अपवाद एक कुत्रा आहे. आम्ही ज्यावेळेस संस्थेमध्ये असताना काळं कुत्रं एक बाबांना माहीत आहे, त्याचं नाव आम्ही श्री विठ्ठल ठेवलं होतं.
आणि या पसायदानमध्ये सुद्धा ते पाठाला आलेलं आहे. त्याचा स्वभाव असा, भजन सुरू झालं का ते आपल्या म्हणजे निद्रा अवस्थेमध्ये जायचं. भजन संपलेलं कसं त्याला कळत असेल. ज्ञानेश्वर माऊली झालं का ते लोळणं घ्यायचं. म्हणजे याला अपवाद काही योगभ्रष्ट असतील, परंतु हे सामान्य जे कुत्रं आहे त्याला एका शामिन्यामध्ये पालखीमध्ये बसवलेलं आहे. त्याचा शृंगार केला म्हणजे खंडोबाचा अवतार आहे, प्रगट झालेला आहे. लोक कोणाला कधी मान देतील सांगता येत नाही. आता तुम्ही लावून घ्याय सर्व. आणि त्याला पालखीमध्ये बसवलं. बसल्यानंतर नेमकं बाकीचेही कुत्रे रस्त्याने चालले होते. याला वाटलं होतं काय माझा थाट चाललेला आहे. आणि मग जात असताना असं झालं, बाकीचे म्हटले अरे काय वेडा आहेस, इकडचा आनंद सोडून दिला, कळप सोडून गेलास तू बिचारा. जसं बाबा म्हणतात कळप सोडून जायचं नाही. पण बाकीचे म्हणाले कळपातून का गेला तू. त्याला वाटलं वा खरंय आपले बांधव भेटलेले आणि बंधुप्रेम टिकलं पाहिजे. म्हणजे अरे आपले गुरुबंधू आहेत हे. लगेच त्याने पालखीतून धूम ठोकली आणि थेट भुंकायला लागलं. भुंकता न राहे उगले, ते भुंकल्याशिवाय राहू शकत नाही. तू का म्हणे स्वभाव कर्म, काय केल्यानं सुटे धर्म. एखाद्याचा स्वभाव असेल त्याच्यात बदल होऊ शकत नाही. काहीही जरी केलं, स्वस्य भाव हा स्वभाव, त्याचा तो स्वभाव आहे. म्हणून त्याचा तो स्वभाव ते सोडू शकत नाही. त्याच्या स्वभावात बदल होऊ शकत नाही कितीही जरी प्रयत्न केले तरी. पुढं तुकोबाराय, एकच वस्तू ही सगळ्यांना उपकारक असते तरी देखील काहीच्या ठिकाणी दोषदृष्टी निर्माण होते. त्याच्या ठिकाणी दोष निर्माण होतात. हे तो त्याच्या ठिकाणी असणारा दोष आहे, त्या वस्तूच्या ठिकाणी असणारा काही कोणत्याही प्रकारचा दोष नाही. त्याकरता महाराज पुढं बोलतात, आवडे सकळा मिष्टान्न रोग्या विषाते समान, काय तया एकासाठी कामे केली अवघी खोटी, दर्पण नलगे एका ठाव नाही ज्याच्या नाका, तुका म्हणे खळा उपदेशाचा कांटाळा. कोण आहे असा जगामध्ये की त्याला मिष्टान्न आवडत नाही. मिष्टान्नम सर्वांना आवडत असतं. आणि अशा प्रकारचं जे मिष्टान्न आहे, मग घृतकुल्या, मधुकुल्या, पयकुल्या, घनोचोखो, अशा प्रकारचं मिष्टान्न आहे. श्री बालाजीचा बेत बाबांच्या भाषेत. आणि हे सगळ्यांना मिष्टान्न आवडतं. रोग्या विषाते समान, परंतु जो रोगी असतो तो म्हणतो हे विष आहे, हे माझ्या कोणतंही कामाचं नाही. रोग्या विषाते समान. मग आता पक्वान्न आहे, पक्वान्नाच्या ठिकाणी विष कसं काय म्हणता येईल, त्याला नाही म्हणता येणार. परंतु रोग्याच्या दृष्टीनं ते विषा समान आहे. त्याला जर ते दिलं आपण तर त्याला अनेक प्रकारची व्याधी निर्माण होऊ शकते. मग असं म्हणायचं का, नाही नाही ते त्यांना चालत नाही, मग तो पदार्थ तुम्ही कॅन्सल करा, लापशी भात सांबर काहीतरी करा. काय त्या एकासाठी कामे केली अवघी खोटी. मग त्याच्या एकट्यामुळे सर्व केलेलं काही निरर्थक आहे का काय, त्याज्य आहे की काय, टाकाऊ आहे की काय, निष्फल आहे की काय, असं तुम्हाला सिद्धांत करता येणार नाही. दर्पण नलगे एका ठाव नाही ज्याच्या नाका. आरसा आहे, किती सुंदर आरसा आहे. त्या आरशामुळे बिंब प्रतिबिंबवाद सिद्ध झाला. जर आरसा नसता तर तो वादही उदयाला आला नसता. म्हणून बिंब त्या बिंबाचं दर्शन आपल्याला करायचं असेल तर समोर आरसा आणावा लागतो. जैसा आरसा आलिया जवळा, बरोबर ना साहेब. दिसे आपण पे आपला डोळा. म्हणजे आरसा जर जवळ आला तर आपलाच डोळा आपल्याला दिसतो की नाही, म्हणजे आपला गंध आपल्याला सरळ करता येतो की नाही. मग त्या दर्पणाचे उपकार आहेत की नाही. त्या दर्पणस्थ असणारं ज्ञानोबर आहे, त्या दर्पणाला सुद्धा धन्यता देतात की ते दर्पण अतिशय उपकारक आहे. परंतु ते आणि त्या दर्पणाचा आनंद आपण येता जाता घेत असतो, चढत असताना उतरत असताना. ठाव नाही ज्याच्या नाका. परंतु एक नकटा पुरुष आहे, म्हणजे वैद्यबाबा म्हणायचे, ज्याच्या नाकावर म्हशीनं पाय दिलेला आहे, असा जो नकटा आहे तो म्हणतो आपण दर्पण न लगे. म्हणजे त्या आरशाचा काही उपयोग नाहीये. या जगात सगळे आरसे तुम्ही संपवून टाका, इथून पुढे आरशाची कंपनी बंद करा. का काय कारण आहे बाबा. म्हणजे मला नाक नाही ना,
मी जर पाहायला लागलो तर माझं नाक मला दिसत नाही. हा दर्पणासी नकटे लाजे शुद्ध खिजे देखोनी. जर एखाद्याचं नाक सरळ असेल, निटास असेल, कर्दळीच्या त्या कळीसारखं नीट सरळ असेल आणि मग तो जसा त्याचा आनंद घेतो, परंतु तो नकटा लाजत असतो. तो म्हणतो हा आरसा नकोय, कशाला निर्माण केलेला आहे. ना ठाव नाही ज्याच्या नाका तुकोबराय म्हणतात. असं जरी असलं तरी त्या नकट्याला आरसा नकोय म्हणजे कोणालाच नकोय असा त्याचा अर्थ नाही. तो का म्हणे खळा उपदेशाचा कांटाळा. अगदी तसंच आहे. जर एखादा खळ पुरुष असेल आणि त्याला जर आपण उपदेश करायला लागलो तर त्याला उपदेशाचा कांटाळा येतो. तो म्हणतो उपदेश हे असलं काही करण्याची आवश्यकता नाही, तुम्ही काही उपदेश करू नका. त्याला कंटाळा आहे, उपदेश करू नये का. ज्या ठिकाणी एखाद्याने विचारल्यानंतर नक्की त्याला सांगावं. ना पृष्ठम कश्यचित ब्रूयात, म्हणजे विचारल्याशिवाय सांगू नये, पण विचारल्यावर सांगितल्याशिवाय राहू नये. मग एखाद्याने विचारला असेल तर नक्की उपदेश करावा, परंतु कोणाला करावा. खळ नसेल तर, सज्जन असेल तर नक्की उपदेश करावा, परंतु त्या खळाला त्याला उपदेशाचा कांटाळा येतो. मग उपदेशच करायचा नाही असा त्याचा अर्थ नाही. पुढं जो खळ आहे त्याच्या बुद्धीचा विचार केला. तुकोबाराय म्हणतात असे जे खळ आहेत त्याची बुद्धी कशी असते. तो काय करतो सतत अखंड संतनिंदी ऐसी दुर्जनाची बुद्धी काय म्हणावी तयासी तो केवळ पापराशी. जो स्मरे रामनामा त्याशी म्हणते रिकामा तीर्थव्रत करी त्याशी म्हणता ती भिकारी. तुका म्हणे विंचाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. अखंड संतांची निंदा करत राहतो. संत निंदेशिवाय ज्याला दुसरं काहीच आवडत नाही अशी जी बुद्धी आहे ती दुर्जनाची बुद्धी आहे. त्या दुर्जनाच्या बुद्धीला भगवान परमात्मा 16व्या अध्यायामध्ये हरिभक्त परायण ही पदवी दिली त्यांना. ह भ प कोणता श्लोक आहे. आशा पाश शतैर बद्धाक काम क्रोध परायण. याच्यामध्ये ते परायण आहेत. कशात. अखंड संतनिंदी अशी दुर्जनाची बुद्धी आहे. मग आता तुकोबाराय म्हणतात काय म्हणावं त्याला. तो केवळ पापराशी, त्याला काही म्हणताच येणार नाही. म्हणायचं झालं तर पापाची रास आहे. पाप वेगळं आणि राशी वेगळी. पाप मोजता येईल पण पापाची राशी नाही मोजता येत. म्हणजे पापाच्या राशीचा ढीग कोण असेल, पर्वत कोण असेल तर तो आहे साक्षात मूर्तिमंत. आपण डायरेक्ट शब्द वापरतो तो नाही ठेवायचा, साक्षात ठेवायचा. जो स्मरे रामनामा त्याशी म्हणते रिकामा. जो सतत परमात्म्याचं चिंतन करतोय, नामस्मरण करतोय, रामकृष्ण हरी मंत्राचा जप करतोय, मग त्याला म्हणतात आमचे कोळी नव्हते ऐसे हेचे पेशे जन्मले. काय याला काही धंदा नाही, सारखं देवाचं नाव घेत राहतो, रिकाम टेकडा आहे हा, याला काही काम नाही. आणि म्हणतात का नाही. जो एखादा जर सतत नामस्मरण करायला लागला, व्यवहारात सुद्धा लोक त्याला नाव ठेवल्याशिवाय राहत नाही. बरं एवढंच नाही बापुडे, सगळ्यावर हा संकटच झालेला आहे आम्हाला. काय करावं याला आता. तीर्थव्रत करी त्याशी म्हणता ती भिकारी. एखादा तीर्थयात्रेला गेला तर म्हटलं काय तिथं जाऊन तो भिकच मागणार आहे. व्रत करायला लागला, उगीच शरीराला का कष्ट देतोय, पीडा देतोय, आणि हा भिकारी आहे. म्हणजे सामान्य लोकांची दृष्टी वारकऱ्याविषयी जी आहे ते वारकऱ्याला भिकारी समजतात. का बरं. वेशावरून कल्पना केली जाते. म्हणून देशांतर वेशांतर स्थित्यंतर याच्यावर आपण जाऊ नये. त्याच्या वृत्त्यंतर काय आहे पाहावं. साध्या वेशातही एखादा ज्ञाननिष्ठ महापुरुष असू शकतो. बाबांनी पाठीमागे एक उदाहरण सांगितलं होतं. ज्यावेळेस एका वारकऱ्याचं प्राणोत्क्रमण झालं, ओमचा उच्चार केला आणि त्या वारकऱ्याने आपली प्राणज्योत अनंतात विलीन केली. म्हणजे वरवर पाहिलं तर अशी भावना होणार नाही की हा ज्ञाननिष्ठ महापुरुष असेल. कोणत्याही वेशामध्ये महापुरुष असू शकतो. म्हणून अशा प्रकारची बहिरंग साधना, त्याच्या बहिरंग साधनेला हा दुर्जन नाव ठेवत असतो. तुका म्हणे विंचाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी.
तो जिभेनंही सुद्धा काही दुर्जन आहे आणि क्रियेनं सुद्धा दुर्जन आहे. काया वाचा मनाने त्याचं सर्व अंग कसं आहे, विंचाची जशी नांगी आहे, त्या नांगीमध्ये जसं आत बाहेर विष भरलेलं आहे, म्हणजे त्या विंचवाचा जो दंश करण्याचा काटा असतो, जे नख असतं, नखामध्ये फार विष असतं, माणसाच्या नखामध्ये सुद्धा. आणि मग अशा प्रकारच्या विंचाच्या नांगीमध्ये जसं विष भरलेलं आहे, तसं दुर्जनाच्या सर्वांगात विष आहे. खळा, सदा, क्षुद्र, दृष्टी, करी, कष्टी, अशा प्रकारचा हा दुर्जन आहे. मग त्याचा विचार महाराज म्हणतात आपण याच ठिकाणी सोडून देऊ. आणि काय करू मग? यारे नाचू अवघे जन, भावे आनंदे करून गाऊ पंढरीचा राणा. क्षेम देऊ संत जना, सुख फुकासाठी साधे हरिनाम बोभाटी. प्रेम वाटी तो उदार देता नाही सान थोर, पापे पळाली बापुडी काळ झाला देशोधडी. तुका म्हणे धन्य काळ आजी प्रेमाचा सुकाळ. तुकोबाराय म्हणतात चला सर्वजण आपण या परमात्म्याच्या रंगामध्ये नाहून निघूया, आपण नाचूया, आपण नृत्य करूया. नाचती आनंदे कल्लोळी पवित्र, गाणे नामावळी रे. भावे आनंदे करून भावपूर्वक प्रेमपूर्वक परमात्म्याच्या आनंदाची लयलूट करूया. काय करू मग? गाऊ पंढरीचा राणा, परमात्म्याचा गुणगान गाऊया. क्षेम देऊ संत जना, संत जनांना आलिंगन देऊ. आलिंगने सुख वाटे, प्रेमे चिदानंद घोटे. हर्षे ब्रह्मांड उतटे, समूळ उठे मी पण. या संतांच्या आलिंगनामध्ये, पंढरीनाथांच्या गाण्यामध्ये, त्यांचं गायन करण्यामध्ये सुख फुकासाठी साधे हरिनाम बोभाटी. हरिनामाचा जर जयघोष केला, मोठ्याने घोषणा केली, गर्जना केली, तर फुकासाठी सुख साधे, फुकट त्या महासुखाची प्राप्ती होईल. इतर काही साधना करण्याची आवश्यकता नाही. आणि तो परमात्मा नुसतं सुख देत नाही, तर प्रेम वाटी तो उदार देता नाही सान थोर. परमात्मा हा प्रेमाचं भांडार आपल्याकरता उघडतो. आणि मग लहान थोराचा तो विचार करत नाही. सगळ्यांना या रे लहान थोर, सर्वांना तो जवळ करतो. आणि मग प्रेमाचा आनंदाचा वर्षाव झाल्यानंतर आता काही शिल्लक राहिलं का महाराज? पापे पळाली बापुडी काळ झाला देशोधडी. पाप ही सर्व 10 दिशांना पळत सुटली नामाच्या चिंतने. 12 वाटा पळती विघ्ने, सर्व काही पाप नाहीसं झालं. दड 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 दुड 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 पळ सुटला कळी काळा बापुडी अरे. कळी काळ सुद्धा काय देशोधडीला हद्दपार झाला. तो त्याची वाताहात झाली, दानादान झाली की आता कुठं राहावं नेमकं? हे तर आले हरीचे विनट, आले हरीचे डिंगर, आले वैष्णवांचे थाट. चला पुढं. तुकोबाराय म्हणतात तेथे प्रेमाचा सुकाळ. आणि मग अशा प्रकारचा धन्य काळ आम्हाला प्राप्त झाला. तुका म्हणे धन्य काळ आजी प्रेमाचा सुकाळ. प्रेमाचा सुकाळ आम्हाला प्राप्त झालेला आहे, विपुलता प्राप्त झाली. ते प्रेम अगदी आत बाहेर प्रेमाचीच देवघेव व्हायला लागली. महाराज म्हणतात की ते आम्हाला प्रेमसुख प्राप्त झालेलं आहे. देवा आता तुमच्यासमोर आम्ही काही याचना करत आहोत. उपजले मनी हे तो स्वामीची करणी, होईल प्रसादाचे दान तरी हे कौतुक पाहेन, येईल अभय जरी तरी हे आज्ञावंदिन शिरी, भक्ती प्रयोजना प्रयोजावे बंदीजना, यश स्वामीची आशिरी दास्य करावे किंकरी, तुका म्हणे आळी आळी करा त्याशी योजावे उत्तरा. देवा समोर समर्पित कसं व्हावं, स्वामींना समर्पित कसं व्हावं, हा जो प्रकार आहे तुकोबाराय म्हणतात जेवढं काही होतंय हे तुमच्या सत्तेशिवाय होऊ शकत नाही. उपजला अंतकरणामध्ये जो उपजलेला भाव आहे हे तो स्वामीची करणी. मनामध्ये जे जे काही आमच्या येतंय ते त्याला कारण कोण असेल, त्याला अधिष्ठान कोण असेल, तर फक्त स्वामीची हे करणी. फक्त हे स्वामींचंच हे कृत्य आहे, त्यांचीच लीला आहे. आणि मग त्यांच्या लीलेतून जे काही प्रसादाचं दान होईल त्याला मी कौतुकाने काय करील पाहेन, त्या आनंदाचा उपभोग घेईन. पुढं आणखी काय होईल महाराज? येईल अभय जरी तरी हे आज्ञावंदिन शिरी. जर स्वामींनी सांगितलं शुभम भवतु कल्याणम, भिवू नकोस मी तुझ्या, पुढं काय? मला जे आठवलं ते सांगतो आता. भिवू नकोस मी तुझ्या हृदयात आहे. आणि मग हो पाठीशी आहे, पण त्याच्यात आणखी आविष्कार करू आपण. भिवू नकोस मी तुझ्या हृदयात आहे. पाठीशी ठेवायची गरजच नाही, आता हृदयातच आहे. उभा माझी या पाठीशी
म्हणून पाठीमोरा म्हणावी तुम्ही तुम्हासी. अर्जुन जसं म्हणतो, देव काय फक्त पाठीमागेच आहे काय पुढे आहे का? तो आत सुद्धा तोच आहे. साठविला राहे बाहेर धाकोठी, सर्वत्र तोच आहे. आणि मग सर्वत्र आहे. हा लावून घ्या तुम्ही आता. येईल अभय जरी तरी हे आज्ञावंदिन शिरी. जर तुम्ही अभय हस्त जिला, मला म्हटले तुकोबा आता तुम्ही घाबरू नका, मी आहे ना. मग आज्ञावंदिन हे श्री, तुम्ही जे आज्ञा द्याल ते मी शिरोधार्य त्याचं आनंदाने त्याची ग्रहण करील, त्याला मान देईल. भक्ती प्रयोजना प्रयोजावे बंदीजना. आम्हाला जर भक्तिरूपी जर तुम्ही फल दिलं तर प्रयोजावे बंदीजना, त्या भक्तीची जी व्यवस्था आहे, जे स्तुतीपाठक आहे, जे सेवक आहेत, जे आम्हाला भक्तीचं फल प्रदान करतील ते मी शिरोधारी त्या भक्तीचाही स्वीकार करीन. परंतु हे स्वीकार करत असताना आमच्याकडं कोणत्याही प्रकारचा आम्ही श्रेय घेणार नाही. नाहीतर मग आम्ही म्हणू आम्ही होतो म्हणून हे सर्व झालेलं आहे, नाहीतर तुम्हाला एकट्याला हे करता नसतं आलं, आम्ही आहोत म्हणून हे सर्व चाललेलं आहे. नाही, यश स्वामीची या शिरी दास्य करावे किंकरी. किंकर आम्ही दास आहोत. दासाचं काय काम आहे? यश स्वामीशी आशिरी, स्वामींना हे सर्व समर्पित करावं. ज्ञानोबा म्हणतात किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले. यश स्वामीची आशिरी, तुका म्हणे आळी करा त्याशी योजावे उत्तरा. कोणत्याही प्रकारचं श्रेय आपल्याकडं घेण्याची काही आवश्यकता नाही, सर्व हे त्यांचं आहे म्हणून त्यांना ते समर्पित करावं. म्हणून असे असणारे आम्ही आळीकर आहोत तुकोबाराय, त्याशी योजावे उत्तरा. अंतकरणात आम्ही हट्ट धारण केलेला आहे. देवा तुम्ही काय करा, त्याची व्यवस्थित योजना करा, त्याला काहीतरी उत्तर द्या, एवढा आम्ही विचारलेला आहे. जर आमची जर परीक्षा घ्यायला लागली तर मग माझे मन पाहे कसून, चित्त न ढळे तुझ पासून. कापून देईन शीर पहा कृपन की उदार, मजवरी घाली घन परिमी न सोडी चरण. तुका म्हणे अंती तुझं वाचूनी नाही गती. देव जर म्हणायला लागले देवा तुकोबाराय तुम्ही वरवर बोलता की काय, समर्पित झालाय ना? म्हटले महाराज म्हटले देवा पाहायचंय ना, मग कसाला लावून पहा. चित्त न ढळे तुझं पासून, आमचं हे चित्त तुमच्यापासून यत किंचितही निमिष मात्रही किंचित मात्रही तुमच्यापासून ते ढळणार नाही. आढळ अशा प्रकारचं अचल अशा प्रकारचं झालेलं आहे. कापून देईन शीर, तुम्ही जर म्हटले तुकोबाराय मान तुमची शिर मला शिरकलम करून द्या, तर तुम्ही जर पाहायला लागले मी कृपण आहे का उदार आहे तुमच्या लक्षात येईल. मजवरी घाली घन परिमी न सोडी चरण. घनाने जरी घाव घातला आमच्यावर आता तरी देवा आम्ही तुमचे चरण हे सोडणार नाही. फुटो हे मस्तक तुटो हे शरीर, परी नामाचा गजर सोडू नये. या प्रकारचे अंतकरण जरी 7 दिवसाचा झाला उपवासी तरी कीर्तनाशी टाकू नये, ही तुकोबारांची प्रतिज्ञा आहे. आणि मग अशा प्रकारची आम्ही प्रतिज्ञा केलेली आहे. आणि तुम्ही जर आम्हाला कसून पाहायला लागले, आमची परीक्षा घ्यायला लागले, तर देवा तुका म्हणे अंती तुझं वाचूनी नाही गती. तुमच्याशिवाय देवा दुसरं आम्हाला गती नाही, दुसरा आम्हाला कोणताही थारा नाही तुमच्याशिवाय. आमचं सर्व समर्पित भाव तुमच्या ठिकाणी आहे. आमचा निर्धार फक्त तुमच्या चरणावर झालेला आहे. आणि मग अशा प्रकारचे जे समर्पित झालेले आहेत त्यांना या विश्वामध्ये कोणीही काही करू शकत नाही. तुकोबाराय म्हणतात आम्ही या विश्वामध्ये बलवान आहोत, सामर्थ्यवान आहोत. भूमीवरी कोण आयसा गांजू शके हरीच्या दासा, सुखे नाचा हो कीर्तनी जय जयकारे गरजावानी. काळा सुटे पळ जाती दुरिते सकळ, तुका म्हणे चित्ती साच मानाही निश्चिती. जगामध्ये असा विश्वामध्ये कोण आहे असा पृथ्वीवर जन्माला आलेला आहे आणि येणार सुद्धा नाही की जो हरीच्या दासांना गांजू शके. हरीच्या दासांना तो पीडा करील, त्यांचा छळ करेल, कोणीही असा भूमीवर नाही. दुजा ऐसा कोण बळी आहे आता, हरिया अनंतापासून या. दुसरा आता कोणी बलवान नाही. हा हरिकथेवर असणारा महाराजांचा विश्वास आहे. आणि मग महाराज म्हणतात सुखे नाचो या कीर्तनी. या कीर्तनामध्ये आम्ही सुखाने नृत्य करू, जय जयकारे गरजावानी. जय जयकाराने वाणीने उद्घोष करावा, जय जयकार करावा. त्याचा परिणाम काळा सुटे पळ जाती दुरिते सकळ. काळ हा
तिथून पळवाट काढील तो काळ ती त्या ठिकाणी थांबणारच नाही. जाती दुरी ते सगळं सर्व प्रकारचे जी पातक आहेत ती या हरिकथेपासून दूर होतील, निघून जातील. आणि तुका म्हणे चित्ती साच मान आहे निश्चित. हे आम्हालाही प्रतीतीला आलेलं आहे आणि तुम्ही सुद्धा हेच अंतःकरणामध्ये दृढ याची निश्चयाने धारणा करा. काय धारणा करा? की हे सर्व परमात्म्याच्या ठिकाणी हे सामर्थ्य आहे की तो तुमच्यावर कोणतंही संकट येऊ देणार नाही. तरी सुद्धा परमात्मा काही प्रतिसाद द्यायला तयार नाहीत. मग तुकोबारांनी थोड्या बाह्या मागं सारल्या. इकडं बघा माझ्याकडं, झाला वेळ आता. आणि बाह्या सारल्यानंतर तुकोबाराय म्हणतात, झाला जीवासी उदार त्याशी काय भीड भार. जो खरा जीवा उदार झालेला आहे ना, एक वाक्य आहे, नंगे से खुदा भी डरे. जो खरा फकीर झालाय ना त्याला फिकीर करण्याची आवश्यकता नाही. आणि मग तुकोबाराय म्हणतात, जो जीवा उदार झालेला आहे, जीवाचे कशी उतरली. आणि मग जीवा उदार झालेला असा जो आहे त्याशी काय भीडभार, त्याला या विश्वामध्ये कोणत्याच प्रकारची भीती राहत नाही. तुकोबाराय म्हणते, माझी सुद्धा देवा तशी स्थिती झालेली आहे. तुझा लय शृंगार चाललेला आहे ना, तू म्हणतोय ना, कान्होबा तुझी घोंगडी चांगली. सगळ्या संतांनी वर्णन केलं, ती जी घोंगडी आहे ना तुझी, लयच तुझी शुद्ध सत्वगुण विनली रे. षडगुण गोंडे रत्न जडित श्याम सुंदरा शोभली रे. त्या घोंगडीचा आता मी जरा व्यवहार करतो. तुझ्या घोंगडीचा जो व्यापार आहे, आता तुझ्या घोंगडीची किंमत करतो मी. चल आता करीन आडक्या घोंगडे उभ्या बाजारी उघडे. तुझ्याजवळ जी घोंगडी आहे ना, त्या घोंगडीचा अर्धा रुका करतो आता. तुझ्या घोंगडीला काहीच किंमत शिल्लक ठेवणार नाही. का? उभ्या बाजारी, उभ्या बाजारात तुला उघडा करील देवा, सोडणार नाही. जो जो धरिली भीड तो तो बहु केली चाडा. आत्तापर्यंत तुझी भीड धरली मी, तुझी मर्यादा ठेवली की असं वाटत होतं परमात्मा हा जगताचा पिता आहे, कसं याला बोलावा. सगळं विश्व त्याने निर्माण केलं, म्या बोलविल्या वेद बोले असा असणारा तो, सर्व साक्षी सर्व भूतांतरात्मा असणारा परमात्मा. अशी भीड ठेवली, मर्यादा ठेवली आणि तो तो बहु केली चीड. तो तो अंतःकरणात माझ्या चीडच उत्पन्न झाली. का? एक तर तू दर्शन दिलं नाही, माझ्या समोरही आला नाही आणि माझं समाधानही केलं नाही. म्हणून तुकोबाराय देवावर अतिशय खवळलेले आहेत, जहालमतवादी झाले महाराज. तुका म्हणे मूळ तुझे उच्चारी न कुळ. तेवढ्यावर नाही थांबले, आता महाराजांनी षष्ठीचा प्रयोग करायला सुरुवात केली. षष्ठी कळते ना? तुझं जे मूळ आहे ना, कुळाचं मूळ, त्या सगळ्या कुळाचा मुळाचा उच्चार करीन. म्हणजेच काय? उद्धार करीन. तुझ्या ज्या सगळ्या पिढ्या आहेत, यादवांचा पोर एक गोप्या भला, एवढंच नाही, जनाबाईने ज्या शिव्या दिल्यात ना, तर त्याच्या अनुषंगाने सर्व काही काढीन. तुझा उद्धार करीन देवा, जगजाहीर करीन तू नेमका कसा आहेस. आणि मग एवढं जे चाललंय हे सगळं प्रेमातलं भांडण आहे. आणि मग तुकोबाराय म्हणतात, देवा आता तुम्हाला किती विनंती करावी, परंतु आता माझी एक इच्छा आहे. काय इच्छा आहे? मिळे हरिदासांची दाटी, रिघन होय शेवटी, तेथे काय म्या करावे माझे कोणी ऐकावे. कैसे तुझं लाजवावे भक्त म्हणून या भावे, नाचता नये ताली वाजविता नये टाळी, अति मंडित भूषणे शरीर माझे दैन्यवाने, तुका म्हणे कमळापती मज द्यावे त्यांचे हाती. देवा आता काय करा, मला मिळे हरिदासांचे दाटी, मला हरिदासांच्या त्या गर्दीमध्ये मला घेऊन जा. रिघन होय शेवटी, ज्या ठिकाणी गेल्यानंतर एकतर लवकर हरिदासांच्या सभेमध्ये प्रवेश होत नाही, मला त्या ठिकाणी तुम्ही घेऊन जा. तेथे काय म्या करावे माझे कोणी ऐकावे. आणि मग तिथं गेल्यानंतर मी काय करू देवा, माझं कोणी ऐकल का नाही असा अंतःकरणात भाव जागृत होत आहे. म्हणून आता एकच विनंती आहे, कैसे तुझं लाजवावे भक्त म्हणून या भावे. म्हणून आता तुझी लाज काढावी अशा प्रकारचं माझ्या ठिकाणी देवा काही सामर्थ्य नाही. म्हणून थोडा तुकोबाराय शांतता अंतःकरणामध्ये धारण करतात. एकतर देवा माझी स्थिती कशी आहे, नाचता न येत आली, मला काही तालात नाचता येत नाही. पूर्व टाळ मृदंग पश्चिमेकडे, आमचे गाणे दक्षिणेकडे, अशी आमची अवस्था आहे. वाजविता न येत आली, ही त्यांची लीला आहे फक्त, हे काय खरं नाही. कळलं तर घ्या. बाबा म्हणत असतात आमचा स्वर लागत नाही, परंतु काय आमचा स्वर लागलेलाच आहे हे आपल्याला नाही कळत.
परंतु तो लागलेलाच आहे. तो खबर म्हणतात वाजविता नाही टाळी, आम्हाला टाळी देखील वाजवता येत नाही. काय पराकोटीची नम्रता आहे. कारण गाता येईल तेनीची गावे हे म्हणणारे तुकोबार आहे, आणि इथं म्हणतात वाजविता नाही टाळी. काय म्हणावं, ही लीलाच आहे. आता काय परिहा लीला विग्रही निर्विकारी, अति मंडित भूषणे शरीर माझे दैन्यवाने. कोणत्याही प्रकारचा सुशोभितपणा आमच्या ठिकाणी नाही. माझं शरीर हे भूषणाने मंडित करावं. शरीर माझं दैन्यवान, दीन अशा प्रकारचं माझं, केविलवान, कलाहीन अशा प्रकारचं माझं शरीर आहे. कोणत्याच प्रकारची सुशोभितता आमच्या ठिकाणी दिसून येत नाही. तुका म्हणे कमळापती मज द्यावे त्यांचे हाती. एकच करा की आम्हाला संतांच्या हातामध्ये द्या भगवान. हे कमलापती त्यांच्या हातामध्ये द्या. धरितीच्या हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लाळा त्यांचा. परमात्मा संतांच्या जर हातामध्ये तुम्ही आम्हाला दिलं तर सर्व काही आमचं पूर्णत्व आम्हाला प्राप्त होईल. त्यांच्या संतांच्या सभेमध्ये आम्ही सरते होऊ, अशा प्रकारची प्रार्थना महाराज या अंतिम अभंगामध्ये करतात. यथामधी यथावकाश अभंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे काही योग्य असेल ते श्री गुरु बाबांचं आहे. स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज संस्थेतील सर्व गुरुवर्य, तुम्ही संत माझ्या करा दिटीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईल मी. करविली तैशी केली कटकट, वाकडे की नीट देव जाणे. कोणा कारणे झालेशे निर्माण, देवाचे कारण देव जाणे. तुका म्हणे मी तो अभिमाना वेगळा, घालूने गोपाळा भार असे. वेळेत झालं का नाही हेही मला माहीत नाही. परंतु जे काही बोलण्याचा प्रयत्न केला ते सर्व गुरुवारी बाबांचा आहे. झालेली सेवा गुरुवारी बाबांच्या चरणी, सर्व श्रोते सज्जन माय सर्वांच्या चरणी, दृश्य अदृश्य श्रोत्यांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सबसंतन की जय. द्वादशीचा पर्व काळ आहे. द्वादशीचाही सर्वांनी आनंद घ्यावा ही सर्वांना विनंती. दुपारी बरोबर 4 वाजता पुढील सत्र होईल. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम. पुंडलिक वरदहरी विठ्ठल.